Okay, so we can say most of you haven't studied anything, right? And secondly, how many of you are comfortable in English, or you want lecture to be conducted in both the languages? मराठी मध्ये हवंय, इंग्रजी कशातनं तुम्ही अभ्यास करणार आहात ते पण सांगा, म्हणजे आपल्याला दोघांबद्दल तसंही करता येईल. How many are going to study in मराठी? मराठीतून अभ्यास करणारे किती मुलं असणार आहेत जनरली हे सांगा. ओके, कारण नंतर आपण लँग्वेज सिलेक्शन, लँग्वेज कुठली असली पाहिजे याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे, म्हणून त्याबद्दल मी तुम्हाला तसा प्रश्न विचारतो. ओके, किती जणांना ह्या परीक्षेचा पॅटर्नच माहिती नाही? जस्ट आता करायचंय आणि काय अजून पॅटर्न नक्की निश्चित माहिती नाही आहे असे पण काही आहेत. ओके, तर मग आपण सुरुवातीला थोडासा त्या पॅटर्न बद्दल चर्चा करूया, अँड देन वी विल शिफ्ट ऑन अदर आस्पेक्ट्स ऑफ दिस एक्झामिनेशन. सो ॲटलिस्ट यू माइट बी नोइंग वन थिंग, that this examination is conducted into 3 stages. ही परीक्षा 3 टप्प्यांमध्ये पार पाडली जाते हे ॲटलिस्ट सर्वांना माहिती असेल असं मला वाटतं. पूर्व परीक्षा, प्रिलिम्स एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू. ॲक्च्युली 2च टप्पे आहेत असं आपल्याला म्हटलं पाहिजे, कारण इंटरव्ह्यू आणि मेन्स एक्झामिनेशन या दोघांना आपण एकत्रित कन्सिडर करतो, कारण दोघांचे एकत्र मार्क घ्यायचे असतात, त्याच्यामुळे खरं 2च टप्पे, पण आपण तसं 3 टप्पे असं म्हणू शकतो. प्रिलिम्स और प्रिलिमिनरी एक्झामिनेशन और पीटी, preliminary test, then mains, and then the interview. So basically prelim कशासाठी आहे ते आधी लक्षात घ्या. कशासाठी आहे तर there are thousands of non-serious candidates who prepare and apply for this examination. या सगळ्यांना गाळून टाकायचंय, यासाठी काय केलं पाहिजे की सो दॅट मेन्सला अशाच मुलांना एंट्री दिली पाहिजे की जे सिरियस कॅन्डिडेट्स आहेत. यासाठी काय केलं पाहिजे तर मग आधीच एक चाळणी लावली पाहिजे थोडक्यात, आणि ती चाळणी लावण्यात आलेली ह्या प्रिलिमच्या माध्यमातून, आणि तिथूनच ज्यांना किंवा जे एक ॲक्च्युली आपण म्हणू की सगळेच नॉन सिरियसच आहेत असं नाही, पण मात्र लिमिटेड नंबर ऑफ द सीट्स असल्यामुळे तेवढ्याच मुलांना त्या ठिकाणी घ्यायचं आहे ज्या मुलांना जे मुलं त्या क्रायटेरियामध्ये बसत आहेत, म्हणून ही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये ती फक्त प्युअरली ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे आणि नॉन क्वालिफाईंग जस्ट क्वालिफाईंग अशा प्रकारच्या स्वरूपाची आहे. तर प्रिलिमिनरीच्या एक्झाम बद्दलचं की त्याचं स्ट्रक्चर आपण थोडक्यात सुरुवातीला बघूया, अँड देन वी विल शिफ्ट टू अदर आस्पेक्ट्स ऑफ दिस एक्झामिनेशन लाईक हाऊ टू स्टडी अँड ऑल दॅट. यू बीन गिवन दिस सिलेबस, राईट? सगळ्यांना मिळाले का सिलेबस? या सिलेबसमध्ये पहिल्यांदा सुरुवातीला प्लॅन ऑर स्कीम ऑफ द एक्झामिनेशन हा पॉईंट दिलेला. स्कीम of the civil services examination, आणि वरती म्हटलंय preliminary examination. So the prelim examination shall comprise of 2 papers of objective type, each carrying 200 marks. 2 पेपर्स आहेत, दोघांना 200 मार्कांचे ऑब्जेक्टिव्ह पेपर्स आहेत. पेपर 1 आणि पेपर 2 यालाच आपण नॉर्मली GS चा पेपर आणि CSAT चा पेपर म्हणतो, पण UPSC मात्र कधीच असं म्हणत नाही. ते शब्द प्रसिद्ध झालेले तसे पेपर 2 ला CSAT चा पेपर म्हणणे, पण UPSC ने मात्र तसा काही शब्द कधीच वापरलेला नाहीये, पण तो ज्यावेळी सिलेबस चेंज झाला तेव्हापासून पडलेला तो शब्द आहे. अदरवाइज वी जनरली रिफर टू पेपर 1 ॲज द जनरल स्टडीज पेपर अँड पेपर 2 ॲज द CSAT पेपर. ओके, नाउ पेपर 1 GS 200 marks, duration is of 2 hours, 100 questions, 2 marks each, and negative marking 3:1. हे सगळं त्याच्या स्वरूपाबद्दल एक सगळे पॉईंट आले त्याच्यामध्ये की 200 मार्कांचा हा GS 1 चा पेपर असेल, 2 तासासाठी असेल, 100 प्रश्न असतील, म्हणजे त्याचा अर्थ प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतील, आणि इथे निगेटिव्ह मार्किंग पण असेल. 3:1 चा अर्थ झाला तुमचे 3 प्रश्न जर चुकले तर एका प्रश्नाच्या मार्का इतके मार्क्स तुमचे निगेटिव्ह होतील, वजा होतील. एका प्रश्नाला जर 2 मार्क असतील त्याचा अर्थ 3 प्रश्न चुकल्यानंतर तुमचे 2 मायनस होतील असं पण झालं. म्हणजे एक प्रश्न जर तुमचा चुकला तर 1/3 मार्क्स ऑफ इच क्वेश्चन would be deducted from your final score, असा पॉइंट त्याचा अर्थ होईल. And paper 2 is generally called CSAT paper, also of 200 marks, 2 hours duration, but it is of only qualifying nature. त्याच्यामध्ये फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. 80 प्रश्न त्याच्यामध्ये असतील, प्रत्येकाला 2.5 मार्क्स असे मार्क्स, आणि निगेटिव्ह मार्किंग तिथे सुद्धा 3:1 अशा प्रकारची. पण क्वालिफाईंग मार्क्स आहे, क्वालिफाईंग पेपर आहे, आणि क्वालिफिकेशन स्टँडर्ड इज जस्ट ऑफ 33%. म्हणजे 200 पैकी तुम्हाला 66 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. यू नीड नॉट इवन स्कोर 67 मार्क्स.
66 मार्क्स मिळाले की तुम्ही क्वालिफाय झालेला आहात. पुढच्या मार्कांचं काही काय म्हणताल तर कुठेही त्याचा स्कोरिंगसाठी वापर होणार नाहीये. तुम्ही 200 मिळवले काय आणि 66 मिळवले काय सारखीच गोष्ट होणार आहे. त्याच्यामुळे तिथे फक्त क्वालिफाईंग असणार आहे. पण अर्थात दिस क्वालिफाईंग पेपर इज ऑल्सो गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट फॉर सम ऑफ द स्टुडंट्स हू डझंट हॅव सम ॲबिलिटीज लाईक कॉम्प्रिहेन्शन फॉर एक्झाम्पल. कारण त्याच्यात कॉम्प्रिहेन्शन सिरियस टाईप ऑफ काही पॅसेजेस त्याच्यामध्ये असतात, नॉर्मल पॅसेजेस नसतात. तुम्ही या वर्षाचा पेपर बघितला तर तुम्हाला लक्षात येऊ शकेल. त्यामुळे काही जणांचं दरवर्षी असं होतं की त्यांचा हा C60चा पेपर जरा थोडा मागे राहून जातो आणि 66 मार्क्स न मिळाल्यामुळे त्यांचा तो उरलेला म्हणजे पहिला पेपरच कन्सिडर केला जात नाही. अशा सुद्धा गोष्टी होतात. त्यामुळे ॲडिक्वेट अटेन्शन टू युअर पेपर 2 हॅज टू बी गिवन. इमिजिएटली नाही, नंतरची ती गोष्ट आहे. पण सुरुवातीला मात्र तुमचा हा पेपर 1 जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा पेपर आहे. आता परवा जी परीक्षा झाली त्याचा हा पेपर आहे. मला वाटतं काही जणांनी बघितला असेल. हॅव यू गॉन थ्रू दिस पेपर? पेपर झाला हे माहिती ना सगळ्यांना? 3 तारखेला पेपर झाला असं. ओके, पण मग तुम्ही नक्की कसा पेपर आहे काय याच्याबद्दल काहीच बघितलं नाही. ओके, आज घरी जाऊन एव्हरीबडी शुड गो थ्रू दिस पेपर. वेदर यू अंडरस्टँड ऑर नॉट इज नॉट अ मॅटर. तुम्हाला समजतंय का नाही समजतंय, कारण त्यातले निम्मे प्रश्न सुद्धा तुम्हाला काय विचारले हे कळणार नाही कदाचित, पण ॲटलिस्ट कसा प्रकारचा पेपर असतो ही गोष्ट तुम्हाला याच्यावरून लक्षात येऊ शकेल. पण तुम्हाला आता त्या पेपरच्या डिटेल्सबद्दल मी काही सांगत नाही, पण एवढी गोष्ट फक्त एवढी लक्षात घ्या की ह्या पेपरमध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर याचं जे स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड ओव्हर द इयर्स और कट ऑफ ओव्हर द इयर्स कमी कमी होत चाललेलं आहे. लास्ट टू लास्ट इयर देर वॉज कट ऑफ 119 आउट ऑफ 200 मार्क्स. लास्ट इयर म्हणजे 2017 ला परीक्षा म्हणजे फायनल रिझल्ट जो लागला त्याचा कट ऑफ 105.64 इतका होता. आणि आता हा पेपर झाला आहे याचा कट ऑफ इट इज एक्सपेक्टेड दॅट हा पेपर वन ऑफ द टफेस्ट पेपर्स होता गेल्या 4-5 वर्षांचा, असं बहुतेक सगळ्या मुलांचं म्हणणं आहे. माझं नाही म्हणणं मात्र हे. पण तशा दृष्टिकोनातून जर बघितलं तर 100 ते 102 पर्यंत याचं मेरिट जाईल असा ओपन साठी असा एक अंदाज आहे. पण आपण त्या कट ऑफचा विचार न करता आपण पहिल्यांदा म्हणूया की यू नीड टू टार्गेट ॲटलिस्ट 120 मार्क्स इन पेपर 1 टू बी व्हेरी शुअर दॅट यू विल बी कॉल्ड फॉर मेन्स. 120 पर्यंत जायचं आहे. जस्ट लक्षात घ्या, 120 जर तुम्हाला मार्क्स मिळवायचे असतील 100 प्रश्नांपैकी 2-2 मार्कांचा, तर तुम्हाला जवळजवळ 65 प्रश्न तरी त्याच्यातले बरोबर आले पाहिजे. 65 क्वेश्चन्स यू नीड टू बी करेक्ट. त्यातले 20 क्वेश्चन दरवर्षी असे असतात की तुम्ही 20 इयर्स जरी अभ्यास केला तरी तुम्हाला ते येणार नाहीत असे असतातच. आय एम सेइंग 20 इयर्स. इफ यू स्टडी फॉर 20 इयर्स इवन देन 20 क्वेश्चन्स आउट ऑफ दिस 100 वोंट बी नोन टू यू. तुम्हाला त्याच्यातला काहीच माहिती नसेल की हा असा प्रश्न आजपर्यंत कधी विचारातच नाही आलेला आहे, घेतलेला आहे, असंही होण्याची शक्यता आहे. म्हणजे ते गेले 20, उरले 80 क्वेश्चन्स अँड आउट ऑफ दिस 80 क्वेश्चन्स यू नीड टू बी करेक्ट इन ॲटलिस्ट 65 क्वेश्चन्स टू बी शुअर टू पास इन द प्रिलिम्स. ओके, हे त्याचं डायनामिक्स आहे. इतक्या 65च्या लेवलपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला मात्र भरपूर अभ्यास करावा लागतो. हे मात्र पहिल्यांदा मी सांगतो, ही परीक्षा प्रचंड अभ्यासाची आहे. काही गोष्टी मी आधी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. जर कुणाला असं वाटत असेल की कुणीतरी पास झालंय म्हणून मी पण पास होईल, तर असं नाही आहे. रिझल्ट बघून जर तुम्ही अभ्यास करायला येणार असाल आणि चला आपण पण अभ्यास करून बघू, आपल्याला पण जमेल असं नाही आहे. कुणालाही जमू शकतं, कुणाला जमेल कुणाला नाही जमणार हे कुणालाही माहिती नाही आहे. पण एक गोष्ट मात्र या ठिकाणी आवश्यक आहे ती म्हणजे यू नीड टू स्टडी अ लॉट. भरपूर अभ्यास आहे. मिळणारं पद जर खूप मोठं असेल तर असं सहज कसं मिळेल ना कुणालाही. भरपूर त्यासाठी तुमच्या क्वालिटीज तपासल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अभ्यासाचं प्रमाण मात्र खूप आहे. तुम्ही असं म्हणायला काही हरकत नाही की ॲटलिस्ट तुम्हाला 2 इयर्स या परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी फुल टाइम द्यावे लागतात. अँड यू नीड टू स्टडी ॲटलिस्ट 10 आवर्स अ डे. एका दिवसाला 10 तास असे अंदाजे 2 वर्ष अभ्यास करण्याची क्षमता आणि शक्यता ज्याच्याकडे आहे त्यानेच या परीक्षेमध्ये यावं असं मी पहिल्यांदा क्लिअर करतो. अदरवाईज कुणाच्या मनात काही भ्रम असेल तर तो पहिल्यांदा काढून टाका. त्यामुळे खूप मोठ्या कष्टाची परीक्षा आहे. ज्याला स्वतःवर विश्वास आहे की नाही मला हे करायचंच आहे, मला हे सगळं जमू शकेल, कारण शेवटी अभ्यास आहे आणि अभ्यास कुणाला जमेल आणि कुणाला जमणार नाही असं काही कुठलाही निकष नाही आहे. त्याला देर इज नो स्टँडर्ड टू दॅट की एकाला जमेल दुसऱ्याला जमणार नाही असं कुठलंही काही नाही याच्यामध्ये की जे तुम्हाला अभ्यास केला तर कळणार नाही.
पण भरपूर एक ज्याला आपण एक्सपान्स म्हणतो त्या परीक्षेचा, हा एक्सपान्स मात्र खूप जास्त आहे. सगळेजण अभ्यास करताना सांगताना 6वीच्या त्या NCERTच्या बुक्स पासून अभ्यास करायला सुरुवात करतात. 6 to 12 NCERT बुक्स यू नीड टू स्टडी असं सगळेजण सांगतील. आणि मला वाटतं आपण 6वी ते 12वी सगळेजण पास झालेलो आहोत, बरोबर ना? तुमच्यापैकी कोणी असा नसावा की ज्याने 6वी ते 12वीचं शिक्षण घेतलेलं नाही आहे. म्हणजे तेव्हा जे तुम्ही वाचलेलं आहे तेच पुन्हा वाचायचं आहे. जर ते सगळ्या परीक्षा तुम्ही पास झालेला असेल तर पुन्हा वाचायला काही फारसा अवघड नसायला पाहिजे. फक्त तू आपल्या स्टेट बोर्डाची पुस्तकं आणि NCERTची पुस्तकं त्यात काही क्वालिटेटिव्ह डिफरन्स असू शकतो मात्र, पण फार मोठा वास्ट डिफरन्स आहे असं पण नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे खूप मोठ्या अभ्यासाची परीक्षा आहे, कष्टाची परीक्षा आहे, मिळणारं पद पण खूप मोठं आहे अर्थात, पण मात्र बघू करून आणि करू बघून मी माझ्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे अशा मुलांसाठी ही परीक्षा मात्र नाही. त्यांना असं वाटत असेल की बघू करून सहज होत आहे की नाही असं म्हणून, तर करून बघू होत आहे की नाही असं असा प्रकार नाही आहे. तुम्हाला अभ्यास खूप करावा लागणार आहे हे मात्र पहिल्यांदा डोक्यात ठेवा. ओके. आणि मेन्सचा पॅटर्न मी थोडक्यात तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. अदरवाइज विल बेसिकली फोकस ऑन द प्रिलिम्स पार्ट ऑफ दिस अँड लेटर ऑन अ डे आफ्टर टुमॉरो और समथिंग देन आपण मेन्ससाठी आपण त्याची पण चर्चा करूया. सो मेन exam is the most important exam because ultimately merit is going to be measured on the basis of what marks you get in mains examination. मेन्स मध्ये मिळालेल्या मार्कांचं आणि इंटरव्ह्यू मध्ये मिळालेल्या मार्कांची टोटल होऊन तुमचं मेरिट लागेल. त्यामुळे त्याचा पॅटर्न पहिल्यांदा आधी लक्षात घ्या. द रिटर्न एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग पेपर्स. त्यातले पहिले पेपर ए आणि बी म्हटलेलं आहे क्वालिफाईंग पेपर्स. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स आर जस्ट 25%. हे तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. त्याच्यात तुम्हाला 25% मार्क्स मिळवायचे. मला वाटतं 25% इज व्हेरी स्मॉल पर्सेंट ऑफ मार्क्स दॅट यू नीड. पेपर ए and पेपर बी. पेपर ए is of one of the Indian languages to be selected from 8th schedule of the constitution. 8th schedule आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनला, ज्या काही 12 शेड्यूल आहेत त्यापैकी 8th schedule gives a list of some languages. These are called constitutional languages as well. या कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेजेस पैकी कुठलाही एक लँग्वेज घेऊन तुम्हाला हा पेपर द्यायचा आहे. 300 मार्कांचा हा पेपर असेल. आणि पेपर बी वुड बी ऑफ इंग्लिश लँग्वेज. कारण बहुतेक सगळं आपलं जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते मुळात पहिल्यांदा इंग्लिशमधून चालतं आणि त्याबरोबर मग रिजनल लँग्वेजेसमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी टाईप केल्या जातात किंवा प्रिंट केल्या जातात म्हणता येईल. कुठलाही कायदा असेल तर पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल द act is prepared in English and then it is translated. So an administrator needs proper grasp of this English language first of all. त्याच्यामुळे हा एक कंपल्सरी अशा प्रकारचा एक पेपर ठेवला आहे, पण मात्र तो फक्त क्वालिफाईंग ठेवलेला आहे. या दोन्ही पेपरचे स्टँडर्ड्स हे आपल्या 12th लेवलचे स्टँडर्ड्स असतात. त्यामुळे खूप अवघड नाही आहे पेपरमध्ये पास होणं फार काही अवघड नाही आहे. बट अगेन यू विल फाइंड सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ सम स्टुडंट्स who could not qualify in one of these papers and that is why त्यांच्या पुढच्या सगळ्या पेपरचं कुठेही मेरिट कन्सिडर केलं गेलं नाही. अशा प्रकारचे पण एक्झाम्पल्स तुम्हाला सापडतील. बट दॅट इज व्हेरी रेअर अकरन्स. आय थिंक 25% इन लेट्स से मराठी और इंग्लिश और हिंदी और इंग्लिश वुड बी नॉट व्हेरी हार्ड फॉर यू टू गेट. पण पुढचे मात्र सगळे मेरिटला कन्सिडर करण्यासाठीचे पेपर्स असतील. पेपर्स टू बी काउंटेड फॉर मेरिट. सो पेपर अँड दर सब्जेक्ट इज गिवन. Paper 1 is essay writing and 250 marks are there. You have to write 2 essays in 3 hours. One essay carrying a marks equal to 125 marks and you will be required to write at least 1000 to 1200 words on every essay. 1000 ते 1200 शब्दांमध्ये एक असे 2 essay तुम्हाला 3 तासामध्ये लिहायचे आहेत. आणि हे एसेचे सब्जेक्ट जर तुम्ही बघितले तर ते आपण 10वी 12वीला लिहायचो तसे एसे नसतात. इफ आय वेअर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया वुड नॉट बी द रिलेव्हंट टॉपिक फॉर एसे हिअर. मी पंतप्रधान असतो तर असं नाही. ते खूप सिरियस अशा प्रकारचे एसेज असतात. आपल्या देशाच्या समस्यांशी संबंधित एसेज असतात. खूप वेगळ्या प्रकारचे व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये असतात. 4 आणि 4 असे वरच्या याच्यात 4 ऑप्शन्स, खालच्या याच्यात 4 ऑप्शन्स, त्यातला एक तुम्हाला निवडायचा असतो. Maybe some of the essays are on democratic setup of the country or women related एखादा essay असतो.
एखादा काय म्हणतात रिझर्वेशन रिलेटेड असू शकतो, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स बाबतीत असतो, किंवा इंटरनॅशनल लेवलवर इंडियाची स्टँडिंग काय आहे त्याबद्दल एखादा एसे असू शकतो. हे जरा थोडंसं डीप अंडरस्टँडिंग असलेले एसे त्या ठिकाणी एक जनरली विचारलेले असतात. आणि पुढचे 4 पेपर्स आहेत त्यांना आपण GS1, 2, 3, 4 चे पेपर्स म्हणतो. पेपर 2 इज GS1, पेपर 3 GS2, पेपर 4 GS3 आणि पेपर 5 आर GS4. असे GS चे 4 पेपर, एव्हरी पेपर कॅरिंग 250 मार्क्स, आणि त्याच्यात हे सगळे सब्जेक्ट्स आपल्याला येतात. GS1 फॉर एक्झाम्पल कॅरीज हिस्ट्री, कल्चर, पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री, जॉग्रफी ऑफ इंडिया ॲज वेल ॲज वर्ल्ड, आणि इवन इंडियन सोसायटी, आपल्या सोसायटी बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन. हा पेपर 1 आहे. पेपर 2 मध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, देन गव्हर्नन्स, देन सोशल जस्टिस रिलेटेड थिंग्स, आणि इंटरनॅशनल रिलेशन्स, इंडियाज इंटरनॅशनल रिलेशन्स याबद्दल पेपर 2 आहे. पेपर 3 जो आहे तो पेपर 3 इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ॲग्रिकल्चर, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंटल टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये, याबद्दलचा पेपर 3 आहे. आणि पेपर GS4 जो आहे तो एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड असा टायटल असलेला एक पेपर गेल्या 3-4 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस करण्यात आला. इट वॉज इंट्रोड्यूस इन समवेअर इन 2013. काय इंट्रोड्यूस केला याचं थोडंसं कारण सांगतो, बाकी भरपूर पुढे आपल्याला त्याचा विचार करायचाच आहे. एथिक्स हा पेपर नव्हता, पूर्वी नव्हता. पूर्वी मुलं अभ्यास करायचे, भरपूर अभ्यास करायचे, पाठांतर करून पास होऊन जायचे. पास झालेल्या मुलांच्या कोणती कपॅसिटी तपासली जाते, तर ते हुशार आहेत हीच कपॅसिटी त्यातनं तपासली जाते. पण ते चांगले आहेत का नाही हे तपासलं जात नाही. हुशार असणं आणि चांगलं असणं मला वाटतं 2 डिफरंट गोष्टी आहेत, बरोबर आहे. हुशार तर फक्त ब्रेनशी रिलेटेड गोष्ट झाली, पण चांगलं असणे, तो मुलगा चांगला आहे का, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कपॅसिटीज त्याच्याकडे आहेत का, एथिकल स्टँडर्ड्स आणि त्याची मोरॅलिटी चांगली आहे का, हे मात्र कुठंच तपासलं जायचं नाही. थोडे काही प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारले जायचे, पण थोड्या वेळेमध्ये ते पण तपासणं शक्य नाही आहे. मग तो नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून चांगला आहे की नाही हे आपल्याला एका पेपरच्या माध्यमातून हे करता यावं, जज करता यावं, यासाठी हा एथिक्स नावाचा पेपर इंट्रोड्यूस करण्यात आला. काय एथिक्स म्हणजे काय बेसिकली, व्हॉट डू यू मीन बाय एथिक्स? कारण बऱ्याच जणांना खूप वाचल्यानंतरही कळत नाही एथिक्स म्हणजे नक्की काय. कारण आपल्याला त्याच्यात पेपर 1 मध्ये थिअरी पण असते. सिंपल डेफिनेशन आपल्याला सांगता येऊ शकेल. युअर ॲबिलिटी टू मेक अ डिफरन्स बिटवीन व्हॉट इज गुड अँड बॅड, व्हॉट इज करेक्ट अँड व्हॉट इज रॉंग. बऱ्याच वेळा नसते आपल्याला ही कपॅसिटी नसते. योग्य गोष्ट अयोग्य गोष्ट यात फरकच करता येत नाही. आणि जर फरक आपल्याला करता आला नाही किंवा कळला नाही तर आपली कृती सुद्धा योग्य होण्याची शक्यता नसते, अयोग्य होण्याची शक्यता असते. म्हणून पहिल्यांदा तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर या नात्याने तुमचे एथिकल स्टँडर्ड चांगले आहेत की नाही हे तपासता यावे, यासाठी हा सगळा 250 मार्कांचा एक पेपर याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला. त्याच्याने खरंच तुम्ही तुमचे एथिकल स्टँडर्ड्स तपासले जातील की नाही याची गॅरंटी नाही आहे खरं, पण ॲटलिस्ट तुम्हाला त्या टर्म्स माहिती असतील. केस स्टडीज त्याच्यामध्ये विचारल्या जातात, कॉम्प्लिकेटेड केस स्टडीज असतात. संबंधित केस स्टडीमध्ये तुम्ही स्वतः असतात, तुम्ही काय केलं असतं याच्याबद्दल काही डिस्कशन करण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. तर हा खूप छान इंटरेस्टिंग अशा प्रकारचा पेपर आहे. परीक्षेत मार्क्स मिळवण्यासाठी गरजेचा तर आहेच, पण आपल्या पर्सनल इम्प्रूव्हमेंटसाठी सुद्धा तो गरजेचा आहे. कारण हा पेपर जर नसता तर UPSCच्या कुठल्याही मुलाने हा अभ्यास केला नसता. आणि UPSCचा अभ्यास नाही म्हटला तर बाहेरचा कुठलाही मुलगा याचा कधीच अभ्यास करत नाही. त्यामुळे एका पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा 4था पेपर खूप चांगला आहे असं मला बेसिकली वाटतं. आणि त्या गोष्टी कळाल्या तर आपल्याला अशा रीतीने जीवनात जगत असताना सुद्धा त्याचे इम्प्लिमेंटेशन आपल्याला व्यवस्थित करता येऊ शकेल. पण इथे मात्र कन्सर्न आहे आपलं खरं मार्क्स मिळवणे. अशा रीतीने पेपर 1, 2, 3, 4 GS1, 2, 3, 4 एव्हरी क्वेश्चन कॅरिंग 250 इन 3 अवर्स अशा प्रकारचे पेपर आहेत. आणि जो शेवटचे 2 क्वेश्चन दिलेले आहेत, ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 1, ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 2. सो यू हॅव टू चूज 1 ऑप्शनल सब्जेक्ट फ्रॉम द गिवन लिस्ट ऑफ द सब्जेक्ट्स, and on that subject you will be required to write 2 papers on that. सिंगल ऑप्शनल. इथे पेपर 1, 2 दिलाय म्हणजे 2 वेगळे ऑप्शनल्स नाही आहेत, एकच ऑप्शनल पण त्याचे 2 पेपर जायचे. सपोज यू ऑफर सपोज हिस्ट्री, देन हिस्ट्रीचेच पेपर 1 आणि पेपर 2 असे 250 मार्कांचे 2 पेपर्स तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. ऑप्शनल कसा सिलेक्ट करावा काय वगैरे हे नंतर आपल्याला भरपूर डिस्कशन पुढे आपल्याला घ्यायचं आहे, तर त्याबद्दल आता मी काही सांगत नाही. पण एक ऑप्शनल घ्यायचं एवढं फक्त लक्षात ठेवा.
आणि अशा रीतीने मेन्ससाठी तुम्हाला टोटल मार्कांचे पेपर आहेत 1750 मार्क्स. आफ्टर यू क्लिअर थ्रू मेन्स अँड यू आर कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू, देन यू हॅव टू अपिअर फॉर द इंटरव्ह्यू 275 मार्क्स, आणि दोघांची टोटल होऊन 1025 is the total let's say the total question the total marks on the basis of which you will be ranked. तुम्ही दिलेला प्रेफरन्स, तुम्हाला मिळालेले मार्क्स याच्या आधारावर सगळी वेगळ्या प्रकारच्या पोस्ट मिळतात असं पॉईंट म्हणता येईल. यावरचे जो टॉपर आहे, दॅट टॉपर इज कॅरिंग समवेअर 55 to 57% मार्क्स, मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण 60% पेक्षा आतापर्यंत कुठलाही टॉपर गेलेला नाही. 2025 पैकी 60% पेक्षा पुढे नाही. तेव्हा 60% आम्हाला तर आतापर्यंत 10वी पासून असंख्य वेळा मिळालेले आहेत, पण ते आणि आताचे 60% याच्यात खूप डिफरन्स आहे. 60% मिळवायचे असतील तर प्रत्येक 10 मार्कांच्या प्रश्नाला तुम्हाला 6 मार्क्स मिळवायचे आहेत, असं सरळ सरळ गणित आपल्याला म्हणता येईल. पण 10 मार्काच्या प्रश्नाला 6 मार्क मिळणं ही खूप अवघड गोष्ट आहे. खूप उत्तम लिहिलं तर 4-5 मार्क्स मिळतात. 6वा आणि 7वा मार्क देण्यासाठी खूपच चांगलं आन्सर तुमचं असायला पाहिजे असतं. या सगळ्या नंतरच्या गोष्टी. तर अशा प्रकारचा हा टोटल प्लॅन आहे. आणि यातला बेसिक हा पहिला जो पार्ट आहे तो आपला प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा पार्ट आहे, आणि त्याचा हा सिलेबस जो दिलेला आहे, दॅट सिलेबस वी विल फर्स्ट ऑफ ऑल डिस्कस. आणि पुढे मग मेन्ससाठी काय ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह पुढे दिलेले आहेत. ते जनरली कुणीच बघत नाही, पण पहिल्यांदा आपल्याला ते कळलं पाहिजे. पण त्याच्या आधी मात्र हा GS चा सिलेबस पहिल्यांदा लक्षात घ्यावा लागेल. सो सिलेबस फॉर सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन पार्ट ए, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. The examination shall comprise 2 compulsory papers of 200 marks each. Paper 1 200 marks, duration 2 hours. And syllabus consists of these 7 points, different points. The first point is current events of national and international importance. देशात आणि परदेशात महत्त्वाच्या ज्या काही सगळ्या घडामोडी घडत आहेत, त्या सगळ्या घडामोडी आपल्या या परीक्षेसाठी महत्त्वाच्या घडामोडी आहेत. त्यात कशा वाचायच्या, काय वाचायचं, त्यातलं हे समजता काही काहींना 5-5, 6-6 महिने लागतात. त्यामुळे आय विल टॉक अबाउट दिस करंट अफेअर्स लेटर ऑन. पहिल्यांदा मात्र त्याच्या पुढचे जे काही टॉपिक्स आहेत ते पहिल्यांदा बघावं. सेकंड टॉपिक इज रिलेटेड टू हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. हिस्ट्री ऑफ इंडिया. इंडिया इज वन ऑफ द कंट्रीज इन द वर्ल्ड विच हॅज वन ऑफ द लॉंगेस्ट हिस्ट्रीज ऑफ द वर्ल्ड. एकदम लॉंगेस्ट हिस्ट्री असलेले 2 देश आहेत आपल्याकडे, चायना आणि इंडिया. चायनाची हिस्ट्री पण इंडियाच्या हिस्ट्री नंतर सुरू होते, म्हणजे इंडियाची हिस्ट्री लॉंगेस्ट आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. युरोपची हिस्ट्री सुद्धा तेवढीच लॉंगेस्ट आहे असं म्हटलं जातं, पण युरोपात मध्ये मात्र त्या हिस्ट्रीमध्ये खूप मोठा गॅप पडला असं म्हटलं जातं. 15व्या शतकापर्यंत आधीचा हिस्ट्री या लोकांना माहितीच नव्हती, पण आपल्याकडे कल्चरल कंटिन्युटी होती. कल्चरल कंटिन्युटी इन द सेन्स अवर कल्चर डेव्हलप्ड कंटिन्युअसली सिन्स इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन अप टू नाव. आणि आपल्या सगळ्या लोकांना आपल्या जुन्या लोकांबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन पण होती. त्यामुळे आपल्या देशाचा सलग अशा प्रकारचा इतिहास आहे, जसा चीनचा पण आहे. युरोपचा असा खंडित असलेला एक फ्रॅगमेंटेड अशा प्रकारची हिस्ट्री आहे मात्र युरोपाची. आणि ज्या आपण जगातला सगळ्यात बेस्ट देश म्हणतो, मोस्ट डेव्हलप, त्याला तर फक्त 3-4 शतकांचा इतिहास आहे. उलट आपल्याला खूप मोठा इतिहास आहे. ही समाधानाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे की नाही याच्याबद्दल हा विवादाचा मुद्दा आहे. पण इंडिया has the largest history, or longest history, which starts from Indus Valley civilization, also called Harappan culture. सगळ्यांनी इतिहास पूर्वी वाचलेला आहे, 10वीच्या आधी ॲटलिस्ट वाचलाय. त्यावेळी खूप बोर वाटतं मुलांना. अजूनही तुम्ही लहान मुलांना विचारलं तर हिस्ट्री, जॉग्रफी सारखे सब्जेक्ट ते कधी अभ्यास करायला तयार नसतात. पण आता मात्र तुम्हाला इथे सगळं देशाचा इतिहास कळला पाहिजे. नुसते इव्हेंट्स नाही तर झालेल्या घटना का घडलेल्या आहेत याच्या कारणासहित कळला पाहिजे. देशाचा इतिहास कळल्याशिवाय देशाची सद्यस्थिती तुम्हाला बिलकुल कळणार नाही. तुम्ही कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन घ्या, त्याच्यात इतिहास असतोच, हिस्ट्री असतं. असं का? व्हाय शुड वी स्टडी हिस्ट्री? अदरवाईज स्कूल गोईंग चिल्ड्रन काय म्हणतात, हिस्ट्री म्हणजे गडे मुर्दे की उखाडणार असं म्हणतात ना मुलं. जे मेले आता त्यांचा कशाला इतिहास करायचा, त्याचा कशाला अभ्यास करायचा, त्यांची का आपण चिंता करायची. पण तरी सुद्धा एव्हरी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन और एव्हरी गव्हर्नमेंटल एक्झामिनेशन कॅरीज हिस्ट्री ॲज वन इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ द एक्झामिनेशन.
one important subject. Why? Why should we know the history of our country? Not just Indian history, but even the history of the world. का इतिहास समजून घ्यावा? You can tell me. चुकलं तरी हरकत नाही, but be interactive. Why you think we should know history of our country? Okay, we can predict better if you know the past. Okay, अजून काय? ओके, कल्चरल हेरिटेज आपल्याला प्रॉपरली कळण्यासाठी, राईट? व्हॉट एल्स? बोला, तुमच्या मनात काय आहे ते सांगा. नॉट टू कमिट द सेम मिस्टेक विच, असं. ओके ओके, अजून? तुम्ही सांगता ते सगळं योग्य आहे, चुकीचं असं मी म्हणत नाही, पण टेल की तुम्हाला काय वाटतंय, का आपल्या देशाचा इतिहास आपण अभ्यासला पाहिजे. In order to understand the present, we should know the history. प्रेझेंट कळण्यासाठी पास्ट कळलं पाहिजे. आणि ही एक ह्युमन टेंडन्सी असते कुठल्याही गोष्टीचा पास्ट आपल्याला जाणून घेण्याची. तुम्ही तुमच्या लेवलवर विचार करू शकता का, तुमचा एक नवीन मित्र झाला तर तुमची मैत्री तिथून सुरू होते, पण तुम्हाला खूप इंटरेस्ट असतो त्याचा पास्ट जाणून घेण्याची. असते का नसते बघा. तुम्हाला हे कळलं पाहिजे असतं की तो नक्की कुठला आहे, काय त्याने ग्रॅज्युएशन केलेलं आहे, नक्की काय म्हणजे त्याच्या पास्ट बद्दलचे इव्हेंट्स तुम्हाला जाणून घेण्यात निश्चित इंटरेस्ट असतो. एक नॅचरल टेंडन्सी असते, ह्युमन टेंडन्सी असते की मागे काय घडलेलं आहे हे समजून घेणे. आणि ते समजल्याशिवाय आपल्याला प्रेझेंट कळणार नाही, कारण ऍडमिनिस्ट्रेशन बेसिकली प्रेझेंट मधले प्रॉब्लेम्स टाळण्यासाठी आहे. मग हे प्रॉब्लेम जर आपल्याला चांगले कळायचे असतील तर वी नीड टू नो द हिस्ट्री. ते कसं डेव्हलप झालं हे कळलं पाहिजे. आता एक क्वेश्चन आला होता की कुठला तरी एक सेक्ट विचारलेला होता, एक पंथ नक्की कुठल्या धर्मातला होता, वैष्णविझम का शैविझम का हिंदू धर्म जैन धर्म, याच्यातला एक हे विचारला होता. का नक्की विचारला असेल, लगेच तुम्हाला विचार करता येईल. देशात अनेक वेगळ्या प्रकारचे पंथ आहेत, त्या पंथाशी संबंधित काही प्रॉब्लेम निर्माण झाला समजा, आणि तो सोडवणारे जर ऍडमिनिस्ट्रेटर्स, त्यांना जर त्या पंथाबद्दल काहीच माहिती नसेल, त्याची हिस्ट्रीज काही माहित नसेल, तर दे मे कमिट सम मिस्टेक्स रिगार्डिंग द पर्टिक्युलर सेक्ट. उदाहरणार्थ तुम्ही करंटमध्ये कदाचित वाचलं असेल तर समजा लिंगायत ह्या समाजाला धर्माचा दर्जा दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे, ऐकलं असेल ना. लिंगायत वेदर इट शुड बी गिवन अ स्टेटस ऑफ बिंग अ सेपरेट रिलिजन. द्यायला पाहिजे का नाही पाहिजे हा प्रश्न नाही मी विचारायचो तुम्हाला, पण त्याचं हे कळण्याकरता मात्र आपल्याला ती सगळी हिस्ट्री माहिती असली पाहिजे, तर आपल्याला वी कॅन टेक अ करेक्ट डिसिजन ऑन दॅट. डिसिजन तर पॉलिटिकल बॉसेस घेणारे, पण ते इम्प्लिमेंट करणाऱ्या ऍडमिनिस्ट्रेटर्सना त्याबद्दल मात्र चांगली गोष्ट माहिती असली पाहिजे की कशा आधारावर हे झालेलं आहे, असं म्हणतं त्याचे काय म्हणतात तर बॅकग्राऊंड त्याचं सगळं व्यवस्थित त्यांना चांगलं माहिती असलं पाहिजे. तर हे त्याचं एक एक्झाम्पल देता येऊ शकेल. आणि मग आता ॲज ही सेड, in order not to commit the same mistakes which we committed in the past, आज आपण पुन्हा त्या गोष्टी त्या चुका करायला नको हे कळण्याकरता सुद्धा आपल्याला हिस्ट्री माहितीच असली पाहिजे. अदरवाइज इंडियन्स हॅव कमिटेड इनन्युमरेबल मिस्टेक्स इन द कंट्री इन द पास्ट, असं म्हणता येईल का. भारतीयांनी अनेक चुका केलेल्या आहेत, त्या चुकांचं फळ आपल्याला आजच्या अविकासाच्या अंडर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मिळतं. ब्रिटिश आलेत आपल्याकडे, ते भारी होते म्हणून, आणि आपण फार काय म्हणता येईल त्यांना आपण विरोध करू शकलो नाही म्हणून ते आपल्याकडे आले. हे साधं सरळ आपल्याला कारण सांगता येऊ शकेल, पण त्याच्या कारणामागे गेल्यानंतर लक्षात येईल की देयर वर मेनी मिस्टेक्स विच इंडियन्स कमिटेड. और व्हेन द मुस्लिम्स इन्वेडेड इंडिया, इंडियन्स कुड नॉट युनाइट अगेन्स्ट देम. फॉर एक्झाम्पल द राजपूत्स कुड नॉट युनाइट अगेन्स्ट देम. मग ते जे काही मिस्टेक्स आहेत त्या मिस्टेक्स कॅरी मात्र आजपर्यंत होत आहेत. मग अशा सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली कळाव्या याकरता हिस्ट्री प्रॉपर कॉन्टेक्स्ट मध्ये कळणं खूप गरजेचं असतं. ते एकदा कळलं की खूप छान वाटायला लागतं, आपल्या देशाबद्दल आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन प्राप्त व्हायला लागते. एक कोट तुम्ही कुठं ऐकलंय का बघा, द पर्सन हू नोज द हिस्ट्री अँड जॉग्राफी ऑफ हिज कंट्री इज द बेस्ट सिटीजन ऑफ द कंट्री. बेस्ट सिटीजन कोणाला म्हणायला पाहिजे, तर त्याला आपल्या देशाचा इतिहास आणि भूगोल, इव्हन आपल्या देशाची कॉन्स्टिट्यूशन माहिती पण असली पाहिजे. कॉन्स्टिट्यूशन पण वी कॅन ऍड करू शकतो.
म्हणजे आपल्या देशाचा राज्यकारभार ज्या गोष्टीच्या आधारावर चालतो ती कॉन्स्टिट्यूशन आपल्याला माहिती असणं गरजेचंच असतं, जी आपण कधीच अभ्यासत नाही मात्र. पण UPSCचा अभ्यास करत असताना ती कॉन्स्टिट्यूशन आपल्याला वाचायला मिळते, अभ्यासायला मिळते, आणि आपला सगळा हा पॉलिटिकल सेटअप आपल्याला कळायला लागतो. हा एक ॲडेड ॲडव्हान्टेज त्याच्या माध्यमातून मिळतो. त्यामुळे या खूप गोष्टी आहेत. म्हणून हिस्ट्री वाचलीच पाहिजे. जवळजवळ 4000 वर्षाचा इतिहास आहे आपल्याला, बिगिनिंग फ्रॉम इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. इव्हन त्याच्या आधी सुद्धा प्री हिस्ट्री त्याला आपण म्हणतो. तो बिगिनिंग फ्रॉम प्री हिस्ट्री अप टिल नाऊ हा खूप मोठा एक्सपान्स अशा प्रकारचा हिस्ट्रीचा आहे. तर तो सगळा अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला करायला लागतो. आणि त्याच्यातला स्पेसिफिक जरा जास्त डिटेल्ड अभ्यास मात्र ह्या टॉपिकचा आहे, इंडियन नॅशनल मुवमेंट, ज्याला पूर्वी इंडियन फ्रीडम स्ट्रगल म्हटलं जायचं. बट इन्स्टेड ऑफ इट बिंग कॉल्ड फ्रीडम स्ट्रगल, नाउ इट इज कॉल्ड इंडियन नॅशनल मुवमेंट. कारण इंडियन नॅशनल मुवमेंटमध्ये इन्व्हॉल्व असलेले माणसं सगळेच्या सगळे फ्रीडमसाठीच काम करत होते असं नाही, पण मात्र देशाला नेशन बनवण्याचं काम करण्यासाठी ती मुवमेंट चालू होती. तुम्हाला नेशन म्हणजे काय नाही कळणार, मात्र कंट्री नेशन या दोन शब्दांमधला फरक कळला तर तुम्हाला कळेल की व्हाय नॅशनल. तर तो बेसिकली बिगिनिंग फ्रॉम वी कॅन से दिस कमिंग ऑफ द युरोपियन्स, तिथून आपला हा मॉडर्न फेज सुरू होतो. तर त्याचा हा सगळा अभ्यास आपल्याला नॅशनल फ्रीडम स्ट्रगलच्या माध्यमातून केला जातो. तुम्ही आता पेपर जर बघितला, आता वरती करंटचा टॉपिक होता. हिस्ट्रीमध्ये काही करंट असू शकतं का? हिस्ट्री तर मागे झालेल्या गोष्टी आहेत, पण हिस्ट्रीत काही करंट असू शकतं का? पण तरी सुद्धा इवन हिस्ट्री रिलेटेड काही करंट डेव्हलपमेंट्स अशा होतात. टू टेक वन एक्झाम्पल, देर वॉज वन क्वेश्चन ऑन चंपारण सत्याग्रह. एक प्रश्न होता जो आम्ही टेस्टमध्ये भरपूरदा तो प्रश्न त्याच्याबद्दलचे वेगळे विचारले, आणि नेमका तो तशाच प्रकारचा एक प्रश्न आला सुद्धा. का आला? बिकॉज त्या इव्हेंटला 100 वर्ष पूर्ण झाले मागच्या वर्षी, म्हणजे 2017ला 1917ची इव्हेंट 100 वर्ष पूर्ण झाले. पेपरमध्ये बातम्या आल्या त्याच्याबद्दलच्या, त्यामुळे पेपरमध्ये आले म्हणून आपण करंट डेव्हलपमेंट म्हणतोय खरं त्याच्यावर. पण अशा ज्या काही मेजर इव्हेंट्स हिस्ट्रीमधल्या झालेल्या असतात, कुणाला 200 वर्ष पूर्ण झालेली असतात, कुणाच्या जन्माला किंवा मृत्यूला 100 वर्ष पूर्ण झालेली असतात, त्या व्यक्तीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर इवन हिस्ट्री सगळी वाचत असताना इवन हा करंट एक थोडासा ट्रेंड पण त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा असतो. तर ती नॅशनल फ्रीडम स्ट्रगल किंवा इंडियन नॅशनल मुवमेंट हा एक महत्वाचा इंटरेस्टिंग अशा प्रकारचा टॉपिक याच्यात आपल्याला वाचायचा आहे. सेकंड पार्ट इज रिलेटेड टू जॉग्राफी. थर्ड पार्ट सॉरी, इंडियन अँड वर्ल्ड जॉग्राफी. आणि पुढे म्हटलंय फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जॉग्राफी ऑफ इंडिया अँड वर्ल्ड. म्हणजे आपल्याला एकूण 6 आस्पेक्टने इंडिया जॉग्राफीचा अभ्यास करायला लागतो. पहिले तर इंडियन जॉग्राफी, वर्ल्ड जॉग्राफी, आणि दोघांचा जॉग्राफीचा अभ्यास फिजिकल, सोशल आणि इकॉनॉमिक जॉग्राफीच्या दृष्टिकोनातून. जनरली जॉग्राफी इज डिवायडेड इंटू 2, फिजिकल जॉग्राफी अँड ह्युमन जॉग्राफी. And human geography is divided into then various other strands like social geography, political geography, economic geography. मग यातला इकॉनॉमिक आणि सोशल जॉग्राफी भारताचा आणि जगाचा खूप मोठा अभ्यास आहे, पण प्रश्न मात्र फार सिंपल असतात. टू टेक अगेन वन एक्झाम्पल फ्रॉम दिस पेपर, दिल्ली ज्या लॉन्जिट्यूडवर आहे त्या लॉन्जिट्यूडला खालीलपैकी 4 कोणती शहरं सगळ्यात, त्यांच्यापैकी कोणतं शहर सगळ्यात जास्तीत जास्त जवळ आहे? आपण फार काहीतरी हायफाय अभ्यास करतो जॉग्राफीचा, पण अशा छोट्या गोष्टी मात्र विसरून जातो. आणि नागपूर, हैदराबाद, मला वाटतं बँगलोर आणि पुणे असे 4 ऑप्शन त्याच्यामध्ये दिले होते दिल्लीच्या लॉन्जिट्यूडवर. मग एक त्याच्या जवळचा कोणता ते, म्हणजे तुम्हाला मॅप रिडिंग त्या ठिकाणी खूप चांगली बेटर करायला लागते. फिजिकल जॉग्राफी ऑफ इंडिया. मागच्या वर्षी क्वेश्चन होता, तुम्हाला मला वाटतं त्रिपुरामधून जर समजा हैदराबादला यायचं असेल तर हाऊ मेनी स्टेट्स यू विल क्रॉस, शॉर्टेस्ट डिस्टन्सने यायचं असेल. अर्थात शॉर्टेस्ट डिस्टन्स इज द डिस्टन्स थ्रू व्हाया सी, पण स्टेट नाही क्रॉस होणार कुठं नाही, त्यामुळे तो उत्तर येणार नाही. लँड वरून येत असताना तुम्हाला किती कमीत कमी किती राज्यांमधून तुम्ही क्रॉस व्हाल जर इफ यू वॉन्ट टू ट्रॅव्हल द शॉर्टेस्ट डिस्टन्स. अशा प्रकारचे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स या जॉग्राफीमध्ये विचारले जातात. अगेन आधी म्हटल्याप्रमाणे जॉग्राफी आपल्याला आपल्या देशाची पूर्ण चांगली माहिती असली पाहिजे. अँड देर इज ट्रिमेंडस जॉग्राफिकल व्हरायटी इन इंडिया. इंडियात सगळीच व्हरायटी आहे, तशी जॉग्राफिकल पण आहे. इंडियात व्हरायटी कशाची आहे? धर्माची आहे, जातीची आहे, भाषेची आहे, प्राण्यांची आहे, माणसांची आहे. माणसांची व्हरायटी आहे, रेसियल आहे, वेगळ्या प्रकारचे. भारतातले सगळे माणसं सारखे नाही आहेत.
रेसियल म्हणजे वांशिक असा भरपूर भेदभाव त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. आणि एवढंच नाही तर जॉग्राफिक आहे, क्लायमेट लाईक व्हरायटी आहे. इंडिया हा काही एकदम प्लेन एरिया नाही आहे, काही ठिकाणी माउंटन्स तर काही ठिकाणी एकदम लो लाईंग प्लेन्स अशी पण व्हरायटी आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन ही व्हरायटी इवन अर्थच्या सरफेसच्या खाली पण इंडियामध्ये. किती व्हरायटी असेल हे सांगताना याचं एक्झाम्पल सांगितलं की वी हॅव इवन ट्रिमेंडस जिओलॉजिकल डायव्हर्सिटी. जिओलॉजिकल अर्थच्या सरफेसच्या खाली यू विल फाइंड वन ऑफ द ओल्डेस्ट अँड वन ऑफ द यंगेस्ट रॉक्स बिलो इंडियाज लँड. फॉर एक्झाम्पल हा साऊथ इंडिया जो आहे हा जेव्हा अर्थ निर्माण झाली तेव्हाचाच पार्ट आहे, तेव्हापासूनचा पार्ट आहे, म्हणजे ज्याला 460 कोटी वर्षांचा हिस्ट्री आहे म्हणूया त्याला. आणि हिमालय जो आहे तो इट्स वन ऑफ द यंगेस्ट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. वन ऑफ द यंगेस्ट म्हणजे अर्थात जिओलॉजिकल टाइम मध्ये कोट्यावधी वर्ष म्हणजे यंगेस्ट मानायचा. तो काही 50-60 लाख वर्षापूर्वी निर्माण झालेला पण तो यंगेस्ट पार्ट. म्हणजे इवन एवढी जिओलॉजिकल व्हरायटी पण आहे. त्यामुळे इवन टू अंडरस्टँड अँड स्टडी जिओग्राफी as far as this whole diversity is concerned is very interesting one. तुम्ही तसं जर अभ्यास त्या दृष्टिकोनातून केला तर असा पार्ट आहे. Then the fourth part is Indian polity and governance. Indian polity. Polity and politics, these are two different words. What do you mean by politics is, मला वाटतं ते प्रत्येकाला कळतं. राजकारण म्हणजे काय हे प्रत्येकाला कळतं. राजकारणी जे करतात कशासाठी, राजकारणात येऊन वेगवेगळ्या पॉलिटिकल पदांवर येण्यासाठी जे केलं ते राजकारण झालं, पॉलिटिक्स. पण पॉलिटी म्हणजे काय? पॉलिटी मीन्स द कॉन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर इन द कंट्री विच दिस कॉन्स्टिट्यूशन हॅज क्रिएटेड. आपल्या कॉन्स्टिट्यूशनने लोकसभा तयार केली आहे, राज्यसभा तयार केली आहे, किंवा राज्य स्तरावर विधानसभा विधान परिषद आहे, किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट्स आहेत. हे जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला आपण पॉलिटी असं म्हणतो. आणि त्या स्ट्रक्चरचा खरं आपल्याला अभ्यास करायचा आहे. To understand or even to know constitution is very interesting part. खरं आपल्या आयुष्याला वळण देणारा पार्ट असतो हा सगळा. आतापर्यंत ज्याचा आपण कधीच विचार केलेला नाहीये. तुम्ही दुसरा कुठला जॉब करायचा म्हटला तर कधीच विचार भविष्यातही केला नसता. अशा सगळ्या गोष्टी तुमच्या वाचनातून जाणार आहेत. नाहीतर बऱ्याच जणांना पॉलिटिक्स मधल्या त्या गोष्टी माहिती असतात पण हे पॉलिटिकल स्ट्रक्चर माहिती नसतं. मात्र मी तर काही जणांना असंही बघितलं की त्यांना हे माहिती नसतं की महाराष्ट्रातून लोकसभेला नक्की किती सीट्स भरल्या जातात. साध्या साधी गोष्टी असतात. इलेक्शन्स येतात जातात पण नक्की कुठले इलेक्शन चालू आहेत आणि कुठल्यासाठी आपण वोटिंग करतोय दॅट बेसिक डिफरन्स बऱ्याच जणांना कळत नाही. तर हा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ह्या संपूर्ण सिलेबसच्या दृष्टिकोनातून एक कोटेशन मला निश्चित करता येऊ शकेल. हा एकमेव असा सब्जेक्ट आहे की ज्या सब्जेक्ट्स बद्दलचे बहुतेक सगळे प्रश्न तुमच्या बरोबर येऊ शकतात. दॅट कॅनॉट बी गॅरंटीड फॉर एनी अदर सब्जेक्ट. बट कॉन्स्टिट्यूशन कारण तो डेड आहे एक प्रकारचा आणि काही होत असलेला करंट डेव्हलपमेंट. आणि 2-3 रिडिंग झाल्या कॉन्स्टिट्यूशनच्या की यू कम टू अंडरस्टँड द बेसिक स्ट्रक्चर ऑफ दॅट कॉन्स्टिट्यूशन. आणि त्यावर आलेले बहुतेक सगळे प्रश्न सॉल्व्ह करता येऊ शकतात. अशी कंडिशन तुम्हाला फक्त कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीतच डेव्हलप करता येऊ शकते. तर त्याच्याबद्दलचा हा पॉईंट आहे. काय काय दिलेलं बघा. कॉन्स्टिट्यूशन, द पॉलिटिकल सिस्टम, पंचायती राज, पब्लिक पॉलिसी, राईट्स इश्यूज एक्सेट्रा. एक्सेट्रा म्हटलंय दिलेले 4-5च मुद्दे आहेत पण उरलेला सगळा सिलेबस मात्र त्या एक्सेट्रा मध्ये आहे हे लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही म्हणाल की 5-6 मुद्देच फक्त आपल्याला बघायचे आहेत. व्हेरी स्मॉल सिलेबस. दॅट इज नॉट द केस. मोस्ट ऑफ द सिलेबस इज इन दॅट एक्सेट्रा पार्ट. आणि आधीच वरतीच म्हटलंय कॉन्स्टिट्यूशन. So whole constitution is to be understood properly. पण ह्या गोष्टी आहेत. पब्लिक पॉलिसी, पब्लिक म्हणजे काय? हिअर पब्लिक डझंट मीन कॉमन जनरल पब्लिक. तर पब्लिक मीन्स गव्हर्नमेंट. सो पब्लिक पॉलिसी मीन्स गव्हर्नमेंटल पॉलिसी. डिफरंट टाइप्स ऑफ द पॉलिसीज विच आर फ्रेम्ड बाय द गव्हर्नमेंट फॉर द बेनिफिट ऑफ द पब्लिक. असं आपल्याला सोपी डेफिनेशन त्याची करता येऊ शकेल. आणि राईट्स इश्यूज. मग राईट्स इश्यूज म्हणजे कोणते इश्यूज? राईट्स हक्क. कुणाचे हक्क? सिटिझन्सचे हक्क. त्यातल्या त्यात अशा लोकांचे हक्क की ज्यांना कॉन्स्टिट्यूशनने राईट्स तर दिलेले पण त्यांना ते मिळत नाहीत. बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन्स दे आर नॉट एबल टू गेट द राईट्स विच आर गॅरंटीड बाय द कॉन्स्टिट्यूशन. असे कोण सेक्शन्स ऑफ द पॉप्युलेशन असेल तर वी कॅन से द डाउन ट्रोडन और डिसएडव्हान्टेज सेक्शन्स ऑफ द सोसायटी, SCs, STs, OBCs,
वीमेन, चिल्ड्रेन, या सगळ्यांना उपलब्ध असलेले सगळे राईट्स उपलब्ध होतीलच याची गॅरंटी नाही आहे. मग त्याच्याबद्दल भरपूर वेगळ्या प्रकारचे इश्यूज निर्माण होतात. फॉर एक्झाम्पल, लास्ट इयर देर वॉज वन इम्पॉर्टंट इश्यू रिलेटेड टू वीमेन, मुस्लिम वीमेन, लाईक ट्रिपल तलाक. हा राईट्स इश्यू निर्माण झाला. नाउ ट्रिपल तलाक शुड बी कन्सिडर्ड थ्रू द प्रिझम ऑफ रिलिजन और थ्रू द प्रिझम ऑफ अ वुमन बिंग अ ह्युमन बिंग. हा मोठा इश्यू निर्माण आहे की त्याच्यामध्ये महिलांना हक्क दिला गेला पाहिजे. तो धर्माने सांगितल्यानुसारच दिला गेला पाहिजे का महिला ही एक ह्युमन बिंग आहे असं कन्सिडर करून दिला गेला पाहिजे. म्हणजे इश्यू काहीतरी निर्माण झाला. असे ज्यांना ज्यांना हक्क आहेत पण त्यांना ते कुठल्याही तरी कारणामुळे उपलब्ध होऊ शकत नाहीत, त्याच्याबद्दल निर्माण होणारे सगळे इश्यूज, गव्हर्नमेंट त्यासाठी तयार करत असलेल्या सगळ्या पॉलिसीज, त्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्ट पास होतात, कायदे पास होतात, ते कायदे, याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळी अभ्यासायची आहे राईट्स इश्यूमध्ये. फॉर एक्झाम्पल, एक आपल्याला म्हणता येईल की विमेन रिलेटेड PCPNDT ऍक्ट किंवा द ऍक्ट रिलेटेड टू राईट टू एज्युकेशन. चिल्ड्रेन हा एक डिसएडव्हान्टेज सेक्शन आहे, एक व्हल्नरेबल सेक्शन ऑफ द सोसायटी आहे का नाही बघा. व्हल्नरेबलचा अर्थच मुळात असा होतो की ज्यांच्यावर पटकन परिणाम घडून आणता येऊ शकतो असा कुठलाही सेक्शन. चिल्ड्रन आर व्हेरी व्हल्नरेबल. इट इज व्हेरी सिम्पल टू कमिट क्राईम अगेन्स्ट द चिल्ड्रन. Why? Because they are not in a position to fight back. They are not in a position to even save themselves. Even women are supposed to be a vulnerable section of the society. मग त्यांच्यासाठी देशात सरकारने जे कायदे केलेले आहेत त्या कायद्याचा अभ्यास हा राईट्स इश्यू नावाच्या ह्या टॉपिकमध्ये येतील. त्यामुळे हा एक ओव्हरऑल इंडियन गव्हर्नमेंट काय करतं याच्याबद्दलचा सगळा टॉपिक याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासायला लागतो. म्हणजे थोडक्यात आपण The next topic is related to economic and social development of our country. म्हणजे इंडियन इकॉनॉमी बद्दलचे पॉइंट्स म्हणताना त्यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्स आणि पुढे पुन्हा एक्सेट्रा असं म्हटलेलं आहे. इथे आपल्याला म्हणता येईल की मोस्ट ऑफ द सिलेबस रिलेटेड टू इकॉनॉमिक्स इज कंटेंट इन दॅट एक्सेट्रा पार्ट. दिलेले 4-5च मुद्दे आहेत पण एक्सेट्रामध्ये भरपूर सिलेबस तुम्हाला करायचा आहे. सिलेबसमध्ये उल्लेख न केलेल्या भरपूर गोष्टींवर इथे प्रश्न आलेले आहेत, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. पण उल्लेख केलेल्या गोष्टी तर परफेक्टली माहितीच पाहिजे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट विच शुड बी सस्टेनेबल. एकदा झालेला विकास पुन्हा वरतीच गेला पाहिजे, खाली नाही गेला पाहिजे. जर तो भविष्यात खाली जाणार असेल तर आत्ताच्या विकासाला आपल्याला सस्टेनेबल असं म्हणता येणार नाही. जो तग धरू शकतो अशा प्रकारचा शाश्वत विकास, विकासाची शाश्वती निर्माण करणारा. पॉवर्टी रिलेटेड आस्पेक्ट, हाऊ टू मेजर पॉवर्टी, हा एक भारत सरकारसमोर एक मोठी चिंता आहे सध्या. पेपर जर तुम्ही वाचला, हाऊ टू मेजर पॉवर्टी इटसेल्फ इज प्रॉब्लेमॅटिक. मग हाऊ टू डू अवे विथ पॉवर्टी हा किती प्रॉब्लेमॅटिक असेल हे लक्षात येऊ शकतं आपल्याला. इन्क्लुजन, what do you mean by that? Including, or the process of including somebody. Somebody कोण? Those who are excluded. कुठून एक्सक्लुडेड? फ्रॉम द प्रोसेस ऑफ अवर डेव्हलपमेंट. आपल्याकडे डेव्हलपमेंट होते पण डेव्हलपमेंटचे फ्रूट्स सगळ्यांना प्राप्त होत नाही आहेत. म्हणजे डेव्हलपमेंट प्रोसेसमधनं बराचसा सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन इज गेटिंग एक्सक्लुडेड. त्यांना ह्या डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये इन्क्लूड करण्यासाठी गव्हर्नमेंट जे करत आहे त्या सगळ्या टॉपिकला आपल्याला इन्क्लुजन असं म्हणता येऊ शकेल. इट मे बी इकॉनॉमिक इन्क्लुजन ऑफ द पीपल, इट मे बी फायनान्शियल इन्क्लुजन, इट मे बी सोशल इन्क्लुजन ॲज वेल. फायनान्शियल इन्क्लुजन फॉर एक्झाम्पल जनधन स्कीम सगळ्यांना माहिती असेल, हे फायनान्शियल इन्क्लुजनचा पार्ट झाला. तर ते सगळा आस्पेक्ट आहे. डेमोग्राफिक्स मीन्स द स्टडी रिलेटेड टू इंडियाज पॉप्युलेशन अँड व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ अवर पॉप्युलेशन. अँड सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, हे वरती मी जो राईट्स इश्यू आणि पब्लिक पॉलिसी सांगितला तो आणि इथला सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह इज ऑलमोस्ट सेम टॉपिक आहे. सोशल सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह म्हणजे पॉलिसीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्ट्स जे असतील तर त्याबद्दलचे. असा हा एक मोठा इकॉनॉमिक्सचा असा सिलेबस आहे. इकॉनॉमिक्स बद्दल असं म्हणता येऊ शकेल की दिस इज सच अ टॉपिक विच कॅन बी अंडरस्टूड ओनली इफ यू आर कॉन्सेप्च्युअली व्हेरी क्लिअर रिगार्डिंग इट. पण त्यात भरपूर कॉन्सेप्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या कळल्याशिवाय पुढचं डिस्कशन, पुढचं अंडरस्टँडिंग होण्याची शक्यता नसते. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला हाऊ टू मेजर प्राइस राईज हेच कळलं नाही तर हाऊ टू कंट्रोल प्राइस राईज हेच कळणार नाही पुढे.
किंवा तुम्हाला व्हॉट डू यू मीन बाय जीडीपी हे कळलं नाही तर इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट या पुढच्या प्रोसेसेस कळणार नाही. किंवा आपण नेहमी बॅलन्स ऑफ पेमेंटवर क्वेश्चन येतो. इफ यू डोंट अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली इज बॅलन्स ऑफ पेमेंट, हाऊ इट इज कॅटेगराइज, ते नाही कळलं तर मग आपला जो क्रायसिस निर्माण होतो बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस, तो कळणार नाही. त्यामुळे इकॉनॉमिक्स हा एक असा टॉपिक आहे या सगळ्या सिलेबसमधला की जो कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असल्याशिवाय तुम्हाला पूर्णपणे माहिती होणार नाही असा टॉपिक आहे. अँड देर इज नो वन सिंगल बुक, 2 books, 3 books in total which will give you conceptual clarity regarding this topic. तो सगळं अंडरस्टँड करून घ्यायचा असतो. एका पुस्तकाच्या आधारावर तो कधीच पूर्ण होत नाही. भरपूर वेगळ्या प्रकारचे सोर्सेस, तुम्ही रीडिंग करत असलेले पेपर्स, न्यूजपेपर्स, मॅगझिन्स, यातून दिलेल्या बऱ्याचशा गोष्टी कलेक्ट झाल्यानंतर मग आपल्याला इकॉनॉमिक्सच्या वेगळ्या प्रकारच्या कॉन्सेप्ट कळतात. असा तो टॉपिक आहे. खरं पुढचा टॉपिक दिलेला आहे जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट अँड इकोलॉजी. बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज, 3 गोष्टींचा अभ्यास आहे. एन्व्हायरमेंट, इकोलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज. आणि पुढे म्हटलंय दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. याचा अर्थ तुम्ही ह्या सब्जेक्टमध्ये स्पेशलाइज स्टडी केलेला नसताना सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे UPSCची, असा त्याचा अर्थ काढायचा आहे. त्या दुसऱ्या पद्धतीने यू आर अ ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएशनच्या एका विशिष्ट टप्प्यावर पण असू शकता तुम्ही. एक आतापर्यंत तुमचं एक काहीतरी शिक्षण होत गेलेलं आहे, तेवढ्या प्रमाणात विकास होत गेलेला आहे आणि या विकासाच्या आधारावर उघड्या डोळ्यांनी तुम्हाला आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये निर्माण होणारे प्रश्न समजतायत का, हे कोणताही वेगळा अभ्यास न करता किंवा वेगळं सब्जेक्ट स्पेशलायझेशनचा अभ्यास न करता तुम्हाला कळतायत की नाही हे जाणून घेण्यासाठी बद्दलचे हे प्रश्न असेल. म्हणजे यू नीड नॉट स्टडी लेट्स से झुऑलॉजी फॉर दॅट और बॉटनी फॉर दॅट, नो सब्जेक्ट स्पेशलायझेशन. पण मात्र एका ग्रॅज्युएट माणसाला कळलंच पाहिजे असे इश्यूज आहेत. आपल्या पर्यावरणाबद्दलचे असतील किंवा क्लायमेट चेंज बद्दलचे असतील. अर्थात म्हणून आपल्याला काहीच वाचायचं असं त्याचा अर्थ होत नाही. आपल्याला भरपूर वाचावंच लागतं मात्र त्याच्याबद्दल, कारण आपले डोळे कधी उघडे नसतातच. उघड्या डोळ्यांनी एका ग्रॅज्युएटला सहज कळलं पाहिजे अशा गोष्टी असतात का उघडे नसतात, कारण आपण पेपर वाचण्याची आपल्याला आतापर्यंत सवय नसते. आणि जरी वाचले पेपर आपण तरी त्यातल्या काय गोष्टी वाचतो हे सगळ्यांना माहिती आहे, ते वेगळं सांगायला नको. इथून आता तुम्ही उलट लक्षात ठेवा, पेपर वाचायला घेतल्यानंतर त्यातला जो सगळ्यात अनइंटरेस्टिंग पार्ट असेल, वाचायला लागल्यानंतर झोप येत असेल, तो ज्यावेळी तुम्हाला इंटरेस्टिंग वाटायला लागेल आणि गरजेचं आहे असं इकडे वाटायला लागेल, त्यावेळी समजायचं की तुम्ही ह्या परीक्षेचा योग्य अभ्यास करायला लागलेला आहात. आणि ज्या गोष्टी बघितल्या इंटरेस्टिंग वाटतील तुम्हाला वाचायला, अरे वा छान दिसते घटना, मग ती राजकीय असते, एखादी खून बलात्कार मारामाऱ्यांच्या डेव्हलपमेंट्स असतात, ज्यावेळी तुम्हाला वाटेल की हे मला माझ्या परीक्षेच्या अभ्यासासाठी बिलकुल माझ्या गरजेच्या नाही आहेत आणि मी याच्यावर वेळच घालवायला नको, तेव्हा तुम्हाला असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही बरोबर या परीक्षेचा अभ्यास करताय. काही काही आर्टिकल्स असतात, पहिल्या पॅराग्राफमध्येच आपल्याला नाही मला पुढे वाचायचं नाही असं वाटतं. ते आर्टिकल ज्यावेळी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला लागता, वाचण्याची सवय करता, त्यावेळी समजायला हरकत नाही की आता तुम्ही बरोबर आवश्यक त्या सिलेबस अभ्यास करताय. मग त्यात बरेचसे मग एन्व्हायरमेंटल इश्यूज आपल्या याचे येतात. इंडियन एन्व्हायरमेंट पासून तर संपूर्ण ग्लोबल एन्व्हायरमेंट, जसं फॉर एक्झाम्पल ग्लोबल वॉर्मिंग बद्दलचे, पॅरिस अग्रीमेंट बद्दलचे 1-2 प्रश्न याच्यामध्ये आलेले होते. तर ह्या सगळ्या डेव्हलपमेंट्स तुम्हाला पर्यावरणाचा अभ्यास करताना वाचायचे आहेत. आणि लास्ट टॉपिक इज जनरल सायन्स. जनरल सायन्स अँड दे हॅवंट मेन्शन बट इवन सायन्स अँड टेक्नॉलॉजी बद्दलचे क्वेश्चन. यावर्षी फॉर्च्युनेटली म्हणूया किंवा अनफॉर्च्युनेटली सायन्सचे प्रश्न जरा कमी होते, म्हणजे काहींसाठी फॉर्च्युनेटली काहींसाठी अनफॉर्च्युनेटली. पण मला वाटतं की प्रत्येकाला आवश्यक बेसिक लेवलचं सायन्स माहितीच असलं पाहिजे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आणि एस्पेशली त्याचा अप्लाइड पार्ट जो आहे तो. नुसतं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हटलं तर मग तुम्ही आपली 12वीला किंवा तुम्ही ग्रॅज्युएशनला जे वाचलं असेल ते, पण दॅट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम अवर पॉईंट ऑफ व्ह्यू. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज अप्लाइड पार्ट. म्हणजे तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल लॉचा फॉर्म्युला माहिती असणं ही गरजेची गोष्ट नाही आहे, पण त्याचा इफेक्ट माहिती असणं मात्र गरजेचं आहे. तर त्या इफेक्टवरून तुम्हाला लिफ्टमध्ये वेटलेस का वाटतं किंवा त्या सॅटेलाइटमध्ये वेटलेस का वाटतं याचं कारण माहिती असणं गरजेचं आहे. रादर दॅन ग्रॅव्हिटेशनल लॉचं स्टेटमेंट असेल
तर त्याचा फॉर्म्युला असेल. त्यामुळे व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज द अप्लाइड पार्ट ऑफ दॅट. काही काही क्वेश्चन्स हे फार फ्युचरिस्टिक असतात, आपण कधीच त्याच्यापर्यंत पोहोचलेलो नसतो. त्याचं एक्झाम्पल मी 2 वर्षापूर्वीचा प्रश्नाचं सांगतो. ब्लू रे डिस्क बद्दल क्वेश्चन आला होता. अजूनही बरेच जण ब्लू रे डिस्क वापरत नाही आहेत, त्यावेळी तर लोकांना माहिती पण नव्हतं. बऱ्याचशा पेपर देणाऱ्या मुलांना पेपरमध्ये कळलं की ब्लू रे डिस्क नावाची एक नवीन डिस्क पण आलेली आहे. सीडी गेली, डीव्हीडी गेली आणि त्याच्या जागी आता ही ब्लू रे डिस्क. आणि मग त्या ब्लू रे डिस्कच्या थिकनेसवर आणि त्याच्या स्टोरेज कॅपॅसिटीवर क्वेश्चन आला होता की त्याची थिकनेस अजून कमी आहे, इट कॅन स्टोअर मोर डेटा ॲज कम्पेअर टू डीव्हीडी. असं म्हणजे असे काही प्रश्न त्यात असतात की जे प्रश्न एकदम फ्युचरिस्टिक असतात. तसं इथे नॅनो टेक्नॉलॉजी रिलेटेड मला वाटतं क्वेश्चन होता एक. असे फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीशी रिलेटेड मला वाटतं एक IoT बद्दल होतं, एक मोठं स्टेटमेंट दिलं होतं. इंटरनेट ऑफ थिंग्स, सगळ्यांना इंटरनेट माहिती आहे, पण आता थिंग्सला इंटरकनेक्ट करणारे इंटरनेट ऑफ थिंग्स. इनॲनिमेट थिंग्स आहेत पण त्या इंटरकनेक्टेड. आज आपण हे जे ऑटोमेशन वापरतोय दॅट कॅन बी कन्सिडर्ड IoT. मग त्या IoT बद्दलचे क्वेश्चन होतात. असे काही जे टेक्नॉलॉजी रिलेटेड जे काही डेव्हलपमेंट्स होत आहेत, एस्पेशली कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी, स्पेस बद्दलचा क्वेश्चन होता, GSLV, PSLV बद्दल. तर अशा क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असतात. म्हणून इथे जरी उल्लेख केलेला नसला टेक्नॉलॉजीचा, तरी मात्र तुम्हाला जनरल सायन्स, दॅट इज बेसिक फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अँड अपार्ट फ्रॉम दॅट इवन टेक्नॉलॉजिकल आस्पेक्ट ऑफ ऑल हे पण तुम्हाला अभ्यासायचं त्याच्यामध्ये. हे सगळे सब्जेक्ट्स याच्या दिलेले आहेत आणि या सगळ्या सब्जेक्टचा करंट आस्पेक्ट आणि वरती जनरल स्टेटमेंट दिले बघा, करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. देशाच्या दृष्टिकोनातून आणि संपूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींबद्दलचा अभ्यास. आणि नक्की ते वाचताना नक्की कशाचा अभ्यास करायचा, काय वाचायचं पेपरमध्ये हे बऱ्याच वेळा न कळल्यामुळे मुलं 2-2, 2.5, 3-3 तास पेपर वाचत राहतात. आउटपुट मात्र फार कमी होतं. पण ह्या ट्रायल अँड एरर मधून प्रत्येकाला जावं लागतं. मी जर तुम्हाला आज सांगितलं की उद्यापासून लगेच तुम्ही त्यातल्या करेक्ट डेव्हलपमेंट्सच वाचणार आहात असं कधीच होण्याची शक्यता नाही आहे. तुमची थोडीशी ट्रायल अँड एरर होते सुरुवातीला, किंवा 2-3 महिने गेल्यानंतर आणि क्वेश्चन पेपरचं बेस्ट अनालिसिस तुम्हाला करायला जमायला लागल्यानंतर देन यू ग्रॅज्युअली कम टू अंडरस्टँड ॲज टू विच इज मोर इम्पॉर्टंट फ्रॉम युअर एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. पण सुरुवातीला पेपर वाचायला सुरुवात करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. एव्हरीबडी सजेस्ट 2 पेपर्स फॉर दिस, हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस. दोन्ही डिटेल वाचायचे का याच्याबद्दल पुन्हा दुमत आहे. बेसिकली आय सजेस्ट यू गो फॉर हिंदू फर्स्ट अँड देन सिलेक्टिव्ह आर्टिकल्स फ्रॉम इंडियन एक्सप्रेस. असं करता येऊ शकेल. हिंदू वाचताना सुद्धा देर इज वन इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी. यू हॅव टू फर्स्ट रीड द पेज 1 or first page of that and then directly go to the editorial page. एडिटोरियल पेजवर इकडची एडिटोरियल, त्यानंतर कमेंट्स आणि ह्या सगळ्या डेव्हलपमेंट झाल्यानंतर एडिटोरियल पेजच्या आधीचं आणि त्याच्या नंतरचं पेज हे वाचल्यानंतर देन बाकीचं एवढं काही वाचलं नाही तरी चालतं. आणि त्या रिजनल इव्हेंट्स बऱ्याचशा त्याच्यामध्ये असतात ज्या इम्पॉर्टंट नसतात बऱ्याच वेळा. आणि इंडियन एक्सप्रेस मात्र तुम्हाला मोठ्या मोठ्या आर्टिकलसाठी, अनालिटिकल आर्टिकलसाठी तुम्हाला कळणं गरजेचं आहे. पण नक्की ते आर्टिकल म्हणणारा नक्की काय लिहितोय, कशासाठी लिहितोय हे कळण्याकरता तुम्हाला त्या सगळ्या डेव्हलपमेंटचं सगळं बॅकग्राऊंड कळणं खूप गरजेचं असतं. अँड दॅट बॅकग्राऊंड कॅनॉट बी अंडरस्टूड सो इझिली अँड सो क्विकली. त्याकरता थोडीशी तुम्हाला काही वेळ तुम्हाला द्यायला लागतो. हळूहळू ती टप्प्याने होणारी गोष्ट आहे. एकदम मॅजिकल वॅन्ड नाही, एक प्रकारे जादूची कांडी नाही आहे, फिरवली की लगेच सगळं कळेल असं. थोडासा वेळ तुम्हाला करंट अफेअर्स वाचण्यासाठी आवश्यक असतो. पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, करंट अफेअर्सचा स्टडी पेपरवरून कधीच पूर्ण होऊ शकत नाही. बिकॉज दीज पेपर्स आर नॉट मेड फॉर अवर एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. तो पेपर आहे, तो आपल्या परीक्षेसाठी तयार केलेला नाही. आपल्या परीक्षेसाठी तयार केलेले जे मॅगझिन्स असतात किंवा इंटरनेटवर जी इन्फॉर्मेशन येते तर ती मात्र तुम्हाला साईड बाय साईड कंटिन्युअसली वाचायला लागते, विच गिव्स कॉन्सन्ट्रेटेड मटेरियल अबाउट द करंट डेव्हलपमेंट्स ऑफ अ पर्टिक्युलर मंथ. पण पेपर का, तर या सगळ्या डेव्हलपमेंट्स तुम्हाला सिरियली कळलं पाहिजे, सिक्वेन्समध्ये कळलं पाहिजे आणि तुमची स्वतःची थॉट प्रोसेस डेव्हलप झाली पाहिजे याकरता. आणि ती पेपरवरून होते, मॅगझिन्सवरून ती कधी होत नाही. म्हणून थॉट प्रोसेस डेव्हलप होण्यासाठी, सिक्वेन्शियल अंडरस्टँडिंग ऑफ इव्हेंट्स व्यवस्थित होण्यासाठी यू नीड टू कंटिन्युअसली रीड द पेपर्स, बट फ्रॉम एक्झाम ओरिएंटेशन
यू नीड टू स्टडी इवन मंथली मॅगझिन. कुठलाही मंथली मॅगझिन, वेबसाईट्सवर पण भरपूर मॅगझिन्स येतात, इतके येतात की त्यातलं कोणतं वाचावं कोणतं सोडावं ही उलट समस्या आहे. आज मटेरियलच्या बाबतीत प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी झाले. उलट ट्रिमेंडस मटेरियल इज अवेलेबल. तुम्हाला हवं तेवढं मटेरियल, तुम्हाला जर एवढी हॉल भरून मटेरियल हवं असेल UPSCचं तर तेवढं पण उपलब्ध आहे. त्याच्यात तुम्हाला 25% मार्क्स मिळवायचे. मला वाटतं 25% इज व्हेरी स्मॉल पर्सेंट ऑफ मार्क्स दॅट यू नीड. पेपर A and पेपर B. पेपर A is of one of the Indian languages to be selected from 8th schedule of the Constitution. 8th schedule आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनला. ज्या काही 12 शेड्यूल आहेत त्यापैकी 8th schedule gives a list of some languages. These are called constitutional languages as well. या कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेजेस पैकी कुठलाही एक लँग्वेज घेऊन तुम्हाला हा पेपर द्यायचा आहे. 300 मार्कांचा हा पेपर असेल. अँड पेपर B वुड बी ऑफ इंग्लिश लँग्वेज. कारण बहुतेक सगळं आपलं जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते मुळात पहिल्यांदा इंग्लिशमधून चालतं आणि त्याबरोबर मग रिजनल लँग्वेजेसमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी टाईप केल्या जातात किंवा प्रिंट केल्या जातात म्हणता येईल. कुठलाही कायदा असेल तर पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल द ऍक्ट इज प्रीपेड इन इंग्लिश अँड देन इट इज ट्रान्सलेटेड. So an administrator needs proper grasp of this English language first of all. त्याच्यामुळे हा एक कंपल्सरी अशा प्रकारचा एक पेपर ठेवला आहे, पण मात्र तो फक्त क्वालिफाईंग ठेवलेला आहे. या दोन्ही पेपरचे स्टँडर्ड्स हे आपल्या 12th लेवलचे स्टँडर्ड्स असतात. त्यामुळे खूप अवघड नाही आहे पेपरमध्ये पास होणं फार काही अवघड नाही आहे. बट अगेन यू विल फाइंड सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ सम स्टुडंट्स हू कुड नॉट क्वालिफाय इन वन ऑफ दिस पेपर्स अँड दॅट इज वाय त्यांच्या पुढच्या सगळ्या पेपरचं कुठेही मेरिट कन्सिडर केलं गेलं नाही. अशा प्रकारचे पण एक्झाम्पल्स तुम्हाला सापडतील. बट दॅट इज व्हेरी रेअर अकरन्स. आय थिंक 25% इन लेट्स से मराठी और इंग्लिश और हिंदी और इंग्लिश वुड बी नॉट व्हेरी हार्ड फॉर यू टू गेट. पण पुढचे मात्र सगळे मेरिटला कन्सिडर करण्यासाठीचे पेपर्स असतील. पेपर्स टू बी काउंटेड फॉर मेरिट. सो पेपर अँड दर सब्जेक्ट इज गिवन. पेपर 1 इज एसे रायटिंग and 250 marks are there. You have to write 2 essays in 3 hours. One essay carrying a marks equal to 125 marks, and you will be required to write at least 1000 to 1200 words on every essay. 1000 ते 1200 शब्दांमध्ये एक असे 2 एसे तुम्हाला 3 तासामध्ये लिहायचे आहेत. आणि हे एसेचे सब्जेक्ट जर तुम्ही बघितले तर ते आपण 10वी 12वीला लिहायचो तसे एसे नसतात. इफ आय वेअर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया वुड नॉट बी द रिलेव्हंट टॉपिक फॉर एसे हिअर. मी पंतप्रधान असतो तर असं नाही. ते खूप सिरियस अशा प्रकारचे एसेज असतात. आपल्या देशाच्या समस्यांशी संबंधित एसेज असतात. खूप वेगळ्या प्रकारचे व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये असतात. 4 आणि 4 असे वरच्या याच्यात 4 ऑप्शन्स, खालच्या याच्यात 4 ऑप्शन्स, त्यातला एक तुम्हाला निवडायचा असतो. मे बी some of the essays are on democratic setup of the country or women related एखादा एसे असतो. एखादा काय म्हणतात रिझर्वेशन रिलेटेड असू शकतो. एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स वरतीत असतो किंवा इंटरनॅशनल लेवलवर इंडियाची स्टँडिंग काय आहे त्याबद्दल एखादा एसे असू शकतो. हे जरा थोडंसं डीप अंडरस्टँडिंग असलेले एसे त्या ठिकाणी एक जनरली विचारलेले असतात. आणि पुढचे 4 पेपर्स आहेत त्यांना आपण GS1, 2, 3, 4 चे पेपर्स म्हणतो. पेपर 2 इज GS1, पेपर 3 GS2, पेपर 4 GS3 and पेपर 5 are GS4. असे GS चे 4 पेपर, एव्हरी पेपर कॅरिंग 250 मार्क्स आणि त्याच्यात हे सगळे सब्जेक्ट्स मग आपल्याला येतात. GS1 फॉर एक्झाम्पल कॅरीज हिस्ट्री, कल्चर, पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री, जॉग्रफी ऑफ इंडिया ॲज वेल ॲज वर्ल्ड अँड इवन इंडियन सोसायटी. आपल्या सोसायटी बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन हा पेपर 1 आहे. पेपर 2 मध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, देन गव्हर्नन्स, देन सोशल जस्टिस रिलेटेड थिंग्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स, इंडियाज इंटरनॅशनल रिलेशन्स याबद्दल पेपर 2 आहे. पेपर 3 जो आहे तो पेपर 3 इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ॲग्रिकल्चर, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंटल टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये, याबद्दलचा पेपर 3 आहे. आणि पेपर GS4 जो आहे तो एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड असा टायटल असलेला एक पेपर गेल्या 3-4 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस करण्यात आला. इट वॉज इंट्रोड्यूस इन समवेअर इन 2013.
काय इंट्रोड्यूस केलं याचं थोडंसं कारण सांगतो, बाकी भरपूर पुढे आपल्याला त्याचा विचार करायचाच आहे. एथिक्स हा पेपर नव्हता, पूर्वी नव्हता. पूर्वी मुलं अभ्यास करायचे, भरपूर अभ्यास करायचे, पाठांतर करून पास होऊन जायचे. पास झालेल्या मुलांच्या कोणती कपॅसिटी तपासली जाते, तर ते हुशार आहेत हीच कपॅसिटी त्यातनं तपासली जाते. पण ते चांगले आहेत का नाही हे तपासलं जात नाही. हुशार असणं आणि चांगलं असणं मला वाटतं दोन डिफरंट गोष्टी आहेत, बरोबर आहे. हुशार तर फक्त ब्रेनशी रिलेटेड गोष्ट झाली, पण चांगलं असणे, तो मुलगा चांगला आहे का, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कपॅसिटीज त्याच्याकडे आहेत का, एथिकल स्टँडर्ड्स आणि त्याची मोरॅलिटी चांगली आहे का, हे मात्र कुठंच तपासलं जायचं नाही. थोडे काही प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारले जायचे, पण थोड्या वेळेमध्ये ते पण तपासणं शक्य नाही आहे. मग तो नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून चांगला आहे की नाही हे आपल्याला एका पेपरच्या माध्यमातून हे करता यावं, जज करता यावं, यासाठी हा एथिक्स नावाचा पेपर इंट्रोड्यूस करण्यात आला. काय एथिक्स म्हणजे काय बेसिकली, व्हॉट डू यू मीन बाय एथिक्स? कारण बऱ्याच जणांना खूप वाचल्यानंतरही कळत नाही एथिक्स म्हणजे नक्की काय. कारण आपल्याला त्याच्यात पेपर 1 मध्ये थिअरी पण असते. सिंपल डेफिनेशन आपल्याला सांगता येऊ शकेल. युअर ॲबिलिटी टू मेक अ डिफरन्स बिटवीन व्हॉट इज गुड अँड बॅड, व्हॉट इज करेक्ट अँड व्हॉट इज रॉंग. बऱ्याच वेळा नसते आपल्याला ही कपॅसिटी नसते. योग्य गोष्ट अयोग्य गोष्ट यात फरकच करता येत नाही. आणि जर फरक आपल्याला करता आला नाही किंवा कळला नाही तर आपली कृती सुद्धा योग्य होण्याची शक्यता नसते, अयोग्य होण्याची शक्यता असते. म्हणून पहिल्यांदा तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटर या नात्याने तुमचे एथिकल स्टँडर्ड चांगले आहेत की नाही हे तपासता यावे, यासाठी हा सगळा 250 मार्कांचा एक पेपर याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला. त्याच्याने खरंच तुम्ही तुमचे एथिकल स्टँडर्ड्स तपासले जातील की नाही याची गॅरंटी नाही आहे खरं, पण ऍटलीस्ट तुम्हाला त्या टर्म्स माहिती असतील. केस स्टडीज त्याच्यामध्ये विचारल्या जातात, कॉम्प्लिकेटेड केस स्टडीज असतात. संबंधित केस स्टडीमध्ये तुम्ही स्वतः असतात, तुम्ही काय केलं असतं याच्याबद्दल काही डिस्कशन करण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. तर हा खूप छान इंटरेस्टिंग अशा प्रकारचा पेपर आहे. परीक्षेत मार्क्स मिळवण्यासाठी गरजेचा तर आहेच, पण आपल्या पर्सनल इम्प्रूव्हमेंटसाठी सुद्धा तो गरजेचा आहे. कारण हा पेपर जर नसता तर युपीएससीच्या कुठल्याही मुलाने हा अभ्यास केला नसता. आणि युपीएससीचा अभ्यास नाही म्हटला तर बाहेरचा कुठलाही मुलगा याचा कधीच अभ्यास करत नाही. त्यामुळे एका पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा चौथा पेपर खूप चांगला आहे असं मला बेसिकली वाटतं. आणि त्या गोष्टी कळाल्या तर आपल्याला अशा रीतीने जीवनात जगत असताना सुद्धा त्याचे इम्प्लिमेंटेशन आपल्याला व्यवस्थित करता येऊ शकेल. पण इथे मात्र कन्सर्न आहे आपलं खरं मार्क्स मिळवणे. अशा रीतीने पेपर 1, 2, 3, 4 GS 1, 2, 3, 4 एव्हरी क्वेश्चन कॅरिंग 250 इन 3 अवर्स अशा प्रकारचे पेपर आहेत. आणि जो शेवटचे 2 क्वेश्चन दिलेले आहेत, ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 1, ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 2. So you have to choose one optional subject from the given list of the subjects, and on that subject you will be required to write 2 papers on that. Single optional. इथे पेपर 1, 2 दिलाय म्हणजे 2 वेगळे ऑप्शनल्स नाही आहेत, एकच ऑप्शनल पण त्याचे 2 पेपर जायचे. सपोज यू ऑफर सपोज हिस्ट्री, देन हिस्ट्रीचेच पेपर 1 आणि पेपर 2 असे 250 मार्कांचे 2 पेपर्स तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. ऑप्शनल कसा सिलेक्ट करावा काय वगैरे हे नंतर आपल्याला भरपूर डिस्कशन पुढे आपल्याला घ्यायचं आहे, तर त्याबद्दल आता मी काही सांगत नाही. पण एक ऑप्शनल घ्यायचं एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि अशा रीतीने मेन्ससाठी तुम्हाला टोटल मार्कांचे पेपर आहेत 1750 मार्क्स. आफ्टर यू क्लिअर थ्रू मेन्स अँड यू आर कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू, देन यू हॅव टू अपिअर फॉर द इंटरव्ह्यू 275 मार्क्स, आणि दोघांची टोटल होऊन 1025 is the total let's say the total question the total marks on the basis of which you will be ranked. तुम्ही दिलेला प्रेफरन्स, तुम्हाला मिळालेले मार्क्स याच्या आधारावर सगळी वेगळ्या प्रकारच्या पोस्ट मिळतात असं पॉईंट म्हणतात. यावर्षी जो टॉपर आहे, दॅट टॉपर इज कॅरिंग समवेअर 55 to 57% मार्क्स, मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण 60% पेक्षा आतापर्यंत कुठलाही टॉपर गेलेला नाही. 2025 पैकी 60% पेक्षा पुढे नाही. त्यामुळे 60% आम्हाला तर आतापर्यंत 10वी पासून असंख्य वेळा मिळालेले आहेत, पण ते आणि आताचे 60% याच्यात खूप डिफरन्स आहे. 60% मिळवायचे असतील तर प्रत्येक 10 मार्कांच्या प्रश्नाला तुम्हाला 6 मार्क्स मिळवायचे आहेत, असं सरळ सरळ गणित आपल्याला म्हणता येईल. पण 10 मार्काच्या प्रश्नाला 6 मार्क मिळणं ही खूप अवघड गोष्ट आहे. खूप उत्तम लिहिलं तर 4-5 मार्क्स मिळतात. 6वा आणि 7वा मार्क्स देण्यासाठी खूपच चांगलं आन्सर तुमचं असायला पाहिजे असतं. या सगळ्या नंतरच्या गोष्टी. तर असा प्रकारचा हा टोटल प्लॅन आहे. आणि यातला बेसिक हा पहिला जो पार्ट आहे तो
आपला प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा पार्ट आहे आणि त्याचा हा सिलेबस जो दिलेला आहे दॅट सिलेबस वी विल फर्स्ट ऑफ ऑल डिस्कस. आणि पुढे मग मेन्ससाठी काय ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह पुढे दिलेले आहेत. ते जनरली कुणीच बघत नाही, पण पहिल्यांदा आपल्याला ते कळलं पाहिजे. पण त्याच्या आधी मात्र हा GS चा सिलेबस पहिल्यांदा लक्षात घ्यावा लागेल. सो सिलेबस फॉर सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन पार्ट A प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. The examination shall comprise 2 compulsory papers of 200 marks each. Paper 1 200 marks, duration 2 hours. And syllabus consists of these 7 points, different points. The first point is current events of national and international importance. देशात आणि परदेशात महत्त्वाच्या ज्या काही सगळ्या घडामोडी घडत आहेत त्या सगळ्या घडामोडी आपल्या या परीक्षेसाठी महत्त्वाच्या घडामोडी आहेत. त्या कशा वाचायच्या, काय वाचायचं त्यातलं हे समजता काही काहींना 5-5, 6-6 महिने लागतात. त्यामुळे आय विल टॉक अबाउट दिस करंट अफेअर्स लेटर ऑन. पहिल्यांदा मात्र त्याच्या पुढचे जे काही टॉपिक्स आहेत ते पहिल्यांदा बघावं. सेकंड टॉपिक इज रिलेटेड टू हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. हिस्ट्री ऑफ इंडिया. इंडिया इज वन ऑफ द कंट्रीज इन द वर्ल्ड विच हॅज वन ऑफ द लॉंगेस्ट हिस्ट्रीज ऑफ द वर्ल्ड. एकदम लॉंगेस्ट हिस्ट्री असलेले 2 देश आहेत आपल्याकडे, चायना आणि इंडिया. चायनाची हिस्ट्री पण इंडियाच्या हिस्ट्री नंतर सुरू होते, म्हणजे इंडियाची हिस्ट्री लॉंगेस्ट आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. युरोपची हिस्ट्री सुद्धा तेवढीच लॉंगेस्ट आहे असं म्हटलं जातं, पण युरोपात मध्ये मात्र त्या हिस्ट्रीमध्ये खूप मोठा गॅप पडला असं म्हटलं जातं. 15व्या शतकापर्यंत आधीचा हिस्ट्री या लोकांना माहितीच नव्हती, पण आपल्याकडे कल्चरल कंटिन्युटी होती. कल्चरल कंटिन्युटी इन द सेन्स अवर कल्चर डेव्हलप्ड कंटिन्युअसली सिन्स इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन अप टू नाव. आणि आपल्या सगळ्या लोकांना आपल्या जुन्या लोकांबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन पण होती. त्यामुळे आपल्या देशाचा सलग अशा प्रकारचा इतिहास आहे, जसा चीनचा पण आहे. युरोपचा असा खंडित असलेला एक फ्रॅगमेंटेड अशा प्रकारची हिस्ट्री आहे मात्र युरोपाची. आणि ज्या आपण जगातला सगळ्यात बेस्ट देश म्हणतो, मोस्ट डेव्हलप, त्याला तर फक्त 3-4 शतकांचा इतिहास आहे. उलट आपल्याला खूप मोठा इतिहास आहे. ही समाधानाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे की नाही याच्याबद्दल हा विवादाचा मुद्दा आहे. पण इंडिया has the largest history or longest history which starts from Indus Valley civilization also called Harappan culture. सगळ्यांनी इतिहास पूर्वी वाचलेला आहे, 10वीच्या आधी ॲटलिस्ट वाचलाय. त्यावेळी खूप बोर वाटतं मुलांना. अजूनही तुम्ही लहान मुलांना विचारलं तर हिस्ट्री, जॉग्रफी सारखे सब्जेक्ट ते कधी अभ्यास करायला तयार नसतात. पण आता मात्र तुम्हाला इथे सगळं देशाचा इतिहास कळला पाहिजे. नुसते इव्हेंट्स नाही तर झालेल्या घटना का घडलेल्या आहेत याच्या कारणासहित कळला पाहिजे. देशाचा इतिहास कळल्याशिवाय देशाची सद्यस्थिती तुम्हाला बिलकुल कळणार नाही. तुम्ही कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन घ्या, त्याच्यात इतिहास असतोच, हिस्ट्री असतं. असं का? व्हाय शुड वी स्टडी हिस्ट्री? अदरवाईज स्कूल गोईंग चिल्ड्रन काय म्हणतात, हिस्ट्री म्हणजे गडे मुर्दे की उखाडणार असं म्हणतात ना मुलं. जे मेले तर त्यांचा कशाला इतिहास करायचा, त्याचा कशाला अभ्यास करायचा, त्यांची का आपण चिंता करायची. पण तरी सुद्धा एव्हरी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन और एव्हरी गव्हर्नमेंटल एक्झामिनेशन कॅरीज हिस्ट्री ॲज वन इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ द एक्झामिनेशन, वन इम्पॉर्टंट सब्जेक्ट. वाय शुड वी नो द हिस्ट्री ऑफ अवर कंट्री, नॉट जस्ट इंडियन हिस्ट्री बट इवन द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड. हा इतिहास समजून घ्यावा. यू कॅन टेल मी, चुकलं तरी हरकत नाही, बट बी इंटरॅक्टिव्ह. Why you think we should know history of our country? Okay, we can predict better if you know the past. Okay, अजून काय? Okay, कल्चरल हेरिटेज आपल्याला प्रॉपरली कळण्यासाठी, राईट. व्हॉट एल्स? बोला, तुमच्या मनात काय आहे ते सांगा. Not to commit the same mistakes which असं. ओके ओके. अजून तुम्ही सांगता ते सगळं योग्य आहे, चुकीचं असं मी म्हणत नाही, पण टेल की तुम्हाला काय वाटतंय, का आपल्या देशाचा इतिहास आपण अभ्यासला पाहिजे. In order to understand the present, we should know the history. प्रेझेंट कळण्यासाठी पास्ट कळलं पाहिजे. आणि ही एक ह्युमन टेंडन्सी असते कुठल्याही गोष्टीचा पास्ट आपल्याला जाणून घेण्याची. तुम्ही तुमच्या लेवलवर विचार करू शकता का, तुमचा एक नवीन मित्र झाला तर तुमची मैत्री तिथून सुरू होते,
पण तुम्हाला खूप इंटरेस्ट असतो त्याचा पास्ट जाणून घेण्याची, असते का नसते बघा. तुम्हाला हे कळलं पाहिजे असतं की तो नक्की कुठला आहे, काय त्याने ग्रॅज्युएशन केलेलं आहे, नक्की काय म्हणजे त्याच्या पास्ट बद्दलचे इव्हेंट्स तुम्हाला जाणून घेण्यात निश्चित इंटरेस्ट असतो. एक नॅचरल टेंडन्सी असते, ह्युमन टेंडन्सी असते की मागे काय घडलेलं आहे हे समजून घेणे, आणि ते समजल्याशिवाय आपल्याला प्रेझेंट कळणार नाही. कारण ऍडमिनिस्ट्रेशन बेसिकली प्रेझेंट मधले प्रॉब्लेम्स टाळण्यासाठी आहे. मग हे प्रॉब्लेम जर आपल्याला चांगले कळायचे असतील तर वी नीड टू नो द हिस्ट्री, ते कसं डेव्हलप झालं हे कळलं पाहिजे. आता एक क्वेश्चन आला होता की कुठला तरी एक सेक्ट विचारलेला होता, एक पंथ नक्की कुठल्या धर्मातला होता, वैष्णविझम का शैविझम का हिंदू धर्म जैन धर्म, याच्यातला एक हे विचारला होता. का नक्की विचारला असेल, लगेच तुम्हाला विचार करता येईल. देशात अनेक वेगळ्या प्रकारचे पंथ आहेत, त्या पंथाशी संबंधित काही प्रॉब्लेम निर्माण झाला समजा, आणि तो सोडवणारे जर ऍडमिनिस्ट्रेटर्स, त्यांना जर त्या पंथाबद्दल काहीच माहिती नसेल, त्याची हिस्ट्रीच काही माहित नसेल, तर दे मे कमिट सम मिस्टेक्स रिगार्डिंग द पर्टिक्युलर सेक्ट. उदाहरणार्थ तुम्ही करंटमध्ये कदाचित वाचलं असेल तर समजा लिंगायत ह्या समाजाला धर्माचा दर्जा दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे, ऐकलं असेल ना. लिंगायत वेदर इट शुड बी गिवन अ स्टेटस ऑफ बिंग अ सेपरेट रिलिजन, द्यायला पाहिजे का नाही पाहिजे हा प्रश्न नाही मी विचारतो तुम्हाला, पण त्याचं हे कळण्याकरता मात्र आपल्याला ती सगळी हिस्ट्री माहिती असली पाहिजे. तर आपल्याला वी कॅन टेक अ करेक्ट डिसिजन ऑन दॅट. डिसिजन तर पॉलिटिकल बॉसेस घेणारे, पण ते इम्प्लिमेंट करणाऱ्या ऍडमिनिस्ट्रेटर्सना त्याबद्दल मात्र चांगली गोष्ट माहिती असली पाहिजे की कशा आधारावर हे झालेलं आहे, असं म्हणतं त्याचे काय म्हणतात तर बॅकग्राऊंड त्याचं सगळं व्यवस्थित त्यांना चांगलं माहिती असलं पाहिजे. तर हे त्याचं एक एक्झाम्पल देता येऊ शकेल. आणि मग आता ॲज ही सेड, in order not to commit the same mistakes which we committed in the past, आज आपण पुन्हा त्या गोष्टी त्या चुका करायला नको हे कळण्याकरता सुद्धा आपल्याला हिस्ट्री माहिती असली पाहिजे. अदरवाइज इंडियन्स हॅव कमिटेड इनन्युमरेबल मिस्टेक्स इन द कंट्री इन द पास्ट, असं म्हणता येईल का. भारतीयांनी अनेक चुका केलेल्या आहेत, त्या चुकांचं फळ आपल्याला आजच्या अविकासाच्या अंडर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मिळतं. ब्रिटिश आलेत आपल्याकडे, ते भारी होते म्हणून आणि आपण फार काय म्हणता येईल त्यांना आपण विरोध करू शकलो नाही म्हणून ते आपल्याकडे आले, हे साधं सरळ आपल्याला कारण सांगता येऊ शकेल. पण त्याच्या कारणामागे गेल्यानंतर लक्षात येईल की देयर वर मेनी मिस्टेक्स विच इंडियन्स कमिटेड. और व्हेन द मुस्लिम्स इन्वेडेड इंडिया, इंडियन्स कुड नॉट युनाइट अगेन्स्ट देम. फॉर एक्झाम्पल द राजपूत्स कुड नॉट युनाइट अगेन्स्ट देम. मग ते जे काही मिस्टेक्स आहेत त्या मिस्टेक्स कॅरी मात्र आजपर्यंत होत आहेत. मग अशा सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली कळाव्या याकरता हिस्ट्री प्रॉपर कॉन्टेक्स्टमध्ये कळणं खूप गरजेचं असतं. ते एकदा कळलं की खूप छान वाटायला लागतं, आपल्या देशाबद्दल आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन प्राप्त व्हायला लागते. एक कोट तुम्ही कुठं ऐकलंय का बघा, द पर्सन हू नोज द हिस्ट्री अँड जॉग्रफी ऑफ हिज कंट्री इज द बेस्ट सिटीजन ऑफ द कंट्री. बेस्ट सिटीजन कोणाला म्हणायला पाहिजे तर त्याला आपल्या देशाचा इतिहास आणि भूगोल, इव्हन आपल्या देशाची कॉन्स्टिट्यूशन माहिती पण असली पाहिजे. कॉन्स्टिट्यूशन पण विकाना ऍड करू शकतो. म्हणजे आपल्या देशाचा राज्यकारभार ज्या गोष्टीच्या आधारावर चालतो ती कॉन्स्टिट्यूशन आपल्याला माहिती असणं गरजेचंच असतं, जी आपण कधीच अभ्यासत नाही. मात्र पण UPSCचा अभ्यास करत असताना ती कॉन्स्टिट्यूशन आपल्याला वाचायला मिळते, अभ्यासायला मिळते, आणि आपला सगळा हा पॉलिटिकल सेटअप आपल्याला कळायला लागतो. हा एक ॲडेड ॲडव्हान्टेज त्याच्या माध्यमातून मिळतो. त्यामुळे या खूप गोष्टी आहेत, म्हणून हिस्ट्री वाचलीच पाहिजे. जवळजवळ 4000 वर्षाचा इतिहास आहे आपल्याला, बिगिनिंग फ्रॉम इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. इव्हन त्याच्या आधी सुद्धा प्री हिस्ट्री त्याला आपण म्हणतो, तो बिगिनिंग फ्रॉम प्री हिस्ट्री अप टिल नाऊ हा खूप मोठा एक्सपान्स अशा प्रकारचा हिस्ट्रीचा आहे. तर तो सगळा अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला करायला लागतो. आणि त्याच्यातला स्पेसिफिक जरा जास्त डिटेल्ड अभ्यास मात्र ह्या टॉपिकचा आहे, इंडियन नॅशनल मुवमेंट, ज्याला पूर्वी इंडियन फ्रीडम स्ट्रगल म्हटलं जायचं. बट इन्स्टेड ऑफ इट बिंग कॉल्ड फ्रीडम स्ट्रगल, नाउ इट इज कॉल्ड इंडियन नॅशनल मुवमेंट. कारण इंडियन नॅशनल मुवमेंटमध्ये इन्व्हॉल्व असलेले माणसं सगळेच्या सगळे फ्रीडमसाठीच काम करत होते असं नाही, पण मात्र देशाला नेशन बनवण्याचं काम करण्यासाठी ती मुवमेंट चालू होती. तुम्हाला नेशन म्हणजे काय नाही कळणार, मात्र कंट्री नेशन या दोन शब्दांमधला फरक कळला तर तुम्हाला कळेल की व्हाय नॅशनल. तर तो बेसिकली बिगिनिंग फ्रॉम वी कॅन से दिस कमिंग ऑफ द युरोपियन्स, तिथून आपला हा मॉडर्न फेज सुरू होतो. तर त्याचा हा सगळा अभ्यास आपल्याला नॅशनल फ्रीडम स्ट्रगलच्या माध्यमातून केला जातो. तुम्ही आता पेपर जर बघितला, आता वरती करंटचा टॉपिक होता,
हिस्ट्रीमध्ये काही करंट असू शकतं का? हिस्ट्री तर मागे झालेल्या गोष्टी आहेत, पण हिस्ट्रीत काही करंट असू शकतं का? पण तरी सुद्धा इवन हिस्ट्री रिलेटेड काही करंट डेव्हलपमेंट्स अशा होतात. टू टेक वन एक्झाम्पल, देर वॉज वन क्वेश्चन ऑन चंपारण सत्याग्रह. एक प्रश्न होता जो आम्ही टेस्टमध्ये भरपूरदा तो प्रश्न त्याच्याबद्दलचे वेगळे विचारले, आणि नेमका तो तशाच प्रकारचा एक प्रश्न आला सुद्धा. का आला? बिकॉज त्या इव्हेंटला 100 वर्ष पूर्ण झाले मागच्या वर्षी, म्हणजे 2017ला 1917ची इव्हेंट 100 वर्ष पूर्ण झाले. पेपरमध्ये बातम्या आल्या त्याच्याबद्दलच्या, त्यामुळे पेपरमध्ये आले म्हणून आपण करंट डेव्हलपमेंट म्हणतोय खरं त्याच्यावर. पण अशा ज्या काही मेजर इव्हेंट्स हिस्ट्रीमधल्या झालेल्या असतात, कुणाला 200 वर्ष पूर्ण झालेली असतात, कुणाच्या जन्माला किंवा मृत्यूला 100 वर्ष पूर्ण झालेली असतात, त्या व्यक्तीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर इवन हिस्ट्री सगळी वाचत असताना इवन हा करंट एक थोडासा ट्रेंड पण त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा असतो. तर ती नॅशनल फ्रीडम स्ट्रगल किंवा इंडियन नॅशनल मूवमेंट हा एक महत्वाचा इंटरेस्टिंग अशा प्रकारचा टॉपिक याच्यात आपल्याला वाचायचा आहे. सेकंड पार्ट इज रिलेटेड टू जॉग्राफी. थर्ड पार्ट, सॉरी, इंडियन अँड वर्ल्ड जॉग्राफी. आणि पुढे म्हटलंय फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जॉग्राफी ऑफ इंडिया अँड वर्ल्ड. म्हणजे आपल्याला एकूण 6 आस्पेक्टने इंडिया जॉग्राफीचा अभ्यास करायला लागतो. पहिले तर इंडियन जॉग्राफी, वर्ल्ड जॉग्राफी, आणि दोघांचा जॉग्राफीचा अभ्यास फिजिकल, सोशल आणि इकॉनॉमिक जॉग्राफीच्या दृष्टिकोनातून. जनरली जॉग्राफी इज डिवायडेड इंटू 2, physical geography and human geography. And human geography is divided into then various other strands like social geography, political geography, economic geography. मग यातला इकॉनॉमिक आणि सोशल जॉग्राफी भारताचा आणि जगाचा खूप मोठा अभ्यास आहे, पण प्रश्न मात्र फार सिंपल असतात. टू टेक अगेन वन एक्झाम्पल फ्रॉम दिस पेपर, दिल्ली ज्या लॉन्जिट्यूडवर आहे त्या लॉन्जिट्यूडला खालीलपैकी 4 कोणती शहरं सगळ्यात, त्यांच्यापैकी कोणतं शहर सगळ्यात जास्तीत जास्त जवळ आहे? आपण फार काहीतरी हायफाय अभ्यास करतो जॉग्राफीचा, पण अशा छोट्या गोष्टी मात्र विसरून जातो. आणि नागपूर, हैदराबाद, मला वाटतं बँगलोर आणि पुणे असे 4 ऑप्शन त्याच्यामध्ये दिले होते दिल्लीच्या लॉन्जिट्यूडवर. मग एक त्याच्या जवळचा कोणता ते, म्हणजे तुम्हाला मॅप रिडिंग त्या ठिकाणी खूप चांगली बेटर करायला लागते फिजिकल जॉग्राफी ऑफ इंडिया. मागच्या वर्षी क्वेश्चन होता, तुम्हाला मला वाटतं त्रिपुरामधून जर समजा हैदराबादला यायचं असेल तर हाऊ मेनी स्टेट्स यू विल क्रॉस, शॉर्टेस्ट डिस्टन्सने यायचं असेल. अर्थात शॉर्टेस्ट डिस्टन्स इज द डिस्टन्स थ्रू व्हाया सी, पण स्टेट नाही क्रॉस होणार कुठं नाहीये, त्यामुळे तो उत्तर येणार नाही. लँड वरून येत असताना तुम्हाला किती कमीत कमी किती राज्यांमधून तुम्ही क्रॉस व्हाल जर इफ यू वॉन्ट टू ट्रॅव्हल द शॉर्टेस्ट डिस्टन्स. अशा प्रकारचे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स या जॉग्राफीमध्ये विचारले जातात. अगेन आधी म्हटल्याप्रमाणे जॉग्राफी आपल्याला आपल्या देशाची पूर्ण चांगली माहिती असली पाहिजे. अँड देर इज ट्रिमेंडस जॉग्राफिकल व्हरायटी इन इंडिया. इंडियात सगळीच व्हरायटी आहे, तशी जॉग्राफिकल पण आहे. इंडियात व्हरायटी कशाची आहे? धर्माची आहे, जातीची आहे, भाषेची आहे, प्राण्यांची आहे, माणसांची आहे. माणसांची व्हरायटी आहे, रेसियल आहे, वेगळ्या प्रकारचे. भारतातले सगळे माणसं सारखे नाही आहेत. रेसियल म्हणजे वांशिक असा भरपूर भेदभाव त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. आणि एवढंच नाही तर जॉग्राफिक आहे, क्लायमेट लाईक व्हरायटी आहे. इंडिया हा काही एकदम प्लेन एरिया नाही आहे, काही ठिकाणी माउंटन्स तर काही ठिकाणी एकदम लो लाईंग प्लेन्स, अशी पण व्हरायटी आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन ही व्हरायटी इवन अर्थच्या सरफेसच्या खाली पण इंडियामध्ये किती व्हरायटी असेल हे सांगताना याचं एक्झाम्पल सांगितलं की वी हॅव इवन ट्रिमेंडस जिओलॉजिकल डायव्हर्सिटी. जिओलॉजिकल अर्थच्या सरफेसच्या खाली you will find one of the oldest and one of the youngest rocks below India's land. For example, हा साऊथ इंडिया जो आहे हा जेव्हा अर्थ निर्माण झाली तेव्हाचाच पार्ट आहे, तेव्हापासूनचा पार्ट, म्हणजे ज्याला 460 कोटी वर्षांचा हिस्ट्री आहे म्हणूया त्याला. आणि हिमालय जो आहे तो इट्स वन ऑफ द यंगेस्ट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. वन ऑफ द यंगेस्ट म्हणजे अर्थात जिओलॉजिकल टाइम मध्ये कोट्यावधी वर्ष म्हणजे यंगेस्ट मानायचा. तो काही 50-60 लाख वर्षापूर्वी निर्माण झालेला, पण तो यंगेस्ट पार्ट. म्हणजे इवन एवढी जिओलॉजिकल व्हरायटी पण आहे. त्यामुळे इवन टू अंडरस्टँड अँड स्टडी जिओग्राफी ॲज फार ॲज दिस होल डायव्हर्सिटी इज कन्सर्न इज व्हेरी इंटरेस्टिंग वन. तुम्ही तसं जर अभ्यास त्या दृष्टिकोनातून केला तर असा पार्ट आहे. द फोर्थ पार्ट इज इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स. इंडियन पॉलिटी and politics, these are two different words. What do you mean by politics is
मला वाटतं ते प्रत्येकाला कळतं. राजकारण म्हणजे काय हे प्रत्येकाला कळतं. राजकारणी जे करतात कशासाठी, राजकारणात येऊन वेगवेगळ्या पॉलिटिकल पदांवर येण्यासाठी जे केलं ते राजकारण झालं, पॉलिटिक्स. पण पॉलिटी म्हणजे काय? पॉलिटी मीन्स द कॉन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर इन द कंट्री विच दिस कॉन्स्टिट्यूशन हॅज क्रिएटेड. आपल्या कॉन्स्टिट्यूशनने लोकसभा तयार केली आहे, राज्यसभा तयार केली आहे, किंवा राज्य स्तरावर विधानसभा, विधान परिषद आहे, किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट्स आहेत. हे जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला आपण पॉलिटी असं म्हणतो. आणि त्या स्ट्रक्चरचा खरं आपल्याला अभ्यास करायचा आहे. टू अंडरस्टँड और इवन टू नो कॉन्स्टिट्यूशन इज व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट. खरं आपल्या आयुष्याला वळण देणारा पार्ट असतो हा सगळा, आतापर्यंत ज्याचा आपण कधीच विचार केलेला नाहीये. तुम्ही दुसरा कुठला जॉब करायचा म्हटला तर कधीच विचार भविष्यातही केला नसता. अशा सगळ्या गोष्टी तुमच्या वाचनातून जाणार आहे. नाहीतर बऱ्याच जणांना पॉलिटिक्स मधल्या त्या गोष्टी माहिती असतात, पण हे पॉलिटिकल स्ट्रक्चर माहिती नसतं. मात्र मी तर काही जणांना असंही बघितलं की त्यांना हेही माहिती नसतं की महाराष्ट्रातून लोकसभेला नक्की किती सीट्स भरल्या जातात. साध्या साधी गोष्टी असतात. इलेक्शन्स येतात जातात, पण नक्की कुठले इलेक्शन चालू आहेत आणि कुठल्यासाठी आपण वोटिंग करतोय, दॅट बेसिक डिफरन्स बऱ्याच जणांना कळत नाही. तर हा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ह्या संपूर्ण सिलेबसच्या दृष्टिकोनातून एक कोटेशन मला निश्चित करता येऊ शकेल. हा एकमेव असा सब्जेक्ट आहे की ज्या सब्जेक्ट्स बद्दलचे बहुतेक सगळे प्रश्न तुमच्या बरोबर येऊ शकतात. दॅट कॅनॉट बी गॅरंटीड फॉर एनी अदर सब्जेक्ट, बट कॉन्स्टिट्यूशन, कारण तो डेड आहे एक प्रकारचा, आणि काही होत असलेला करंट डेव्हलपमेंट, आणि 2-3 रिडिंग झाल्या कॉन्स्टिट्यूशनच्या की यू कम टू अंडरस्टँड द बेसिक स्ट्रक्चर ऑफ दॅट कॉन्स्टिट्यूशन, आणि त्यावर आलेले बहुतेक सगळे प्रश्न सॉल्व्ह करता येऊ शकतात. अशी कंडिशन तुम्हाला फक्त कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीतच डेव्हलप करता येऊ शकते. तर त्याच्याबद्दलचा हा पॉईंट आहे. काय काय दिलेलं बघा. कॉन्स्टिट्यूशन, द पॉलिटिकल सिस्टम, पंचायती राज, पब्लिक पॉलिसी, राईट्स इश्यूज, एक्सेट्रा. एक्सेट्रा म्हटलंय दिलेले 4-5च मुद्दे आहेत, पण उरलेला सगळा सिलेबस मात्र त्या एक्सेट्रा मध्ये आहे, हे लक्षात घ्या. नाही तर तुम्ही म्हणाल की 5-6 मुद्देच फक्त आपल्याला बघायचे आहेत, व्हेरी स्मॉल सिलेबस. दॅट इज नॉट द केस. मोस्ट ऑफ द सिलेबस इज इन दॅट एक्सेट्रा पार्ट. आणि आधीच वरतीच म्हटलंय कॉन्स्टिट्यूशन, सो होल कॉन्स्टिट्यूशन इज टू बी अंडरस्टूड प्रॉपरली. पण ह्या गोष्टी आहेत. पब्लिक पॉलिसी, पब्लिक म्हणजे काय? हिअर पब्लिक डझंट मीन कॉमन जनरल पब्लिक, तर पब्लिक मीन्स गव्हर्नमेंट. सो पब्लिक पॉलिसी मीन्स गव्हर्नमेंटल पॉलिसी, डिफरंट टाइप्स ऑफ द पॉलिसीज विच आर फ्रेम्ड बाय द गव्हर्नमेंट फॉर द बेनिफिट ऑफ द पब्लिक, असं आपल्याला सोपी डेफिनेशन त्याची करता येऊ शकेल. आणि राईट्स इश्यूज. मग राईट्स इश्यूज म्हणजे कोणते इश्यूज? राईट्स, हक्क. कुणाचे हक्क? सिटिझन्सचे हक्क. त्यातल्या त्यात अशा लोकांचे हक्क की ज्यांना कॉन्स्टिट्यूशनने राईट्स तर दिलेले पण त्यांना ते मिळत नाहीत. बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन्स दे आर नॉट एबल टू गेट द राईट्स विच आर गॅरंटीड बाय द कॉन्स्टिट्यूशन. असे कोण सेक्शन्स ऑफ द पॉप्युलेशन असेल तर वी कॅन से द डाउनट्रोडन और डिसएडवांटेज सेक्शन्स ऑफ द सोसायटी, SCs, STs, OBCs, वीमेन, चिल्ड्रेन, या सगळ्यांना उपलब्ध असलेले सगळे राईट्स उपलब्ध होतीलच याची गॅरंटी नाही आहे. मग त्याच्याबद्दल भरपूर वेगळ्या प्रकारचे इश्यूज निर्माण होतात. फॉर एक्झाम्पल, लास्ट इयर देयर वॉज वन इम्पॉर्टंट इश्यू रिलेटेड टू वीमेन, मुस्लिम वीमेन, लाईक ट्रिपल तलाक. हा राईट्स इश्यू निर्माण झाला. नाउ ट्रिपल तलाक शुड बी कन्सिडर्ड थ्रू द प्रिझम ऑफ रिलिजन और थ्रू द प्रिझम ऑफ अ वुमन बिंग अ ह्युमन बिंग. हा मोठा इश्यू निर्माण आहे की त्याच्यामध्ये महिलांना हक्क दिला गेला पाहिजे. तो धर्माने सांगितल्यानुसारच दिला गेला पाहिजे का महिला ही एक ह्युमन बिंग आहे असं कन्सिडर करून दिला गेला पाहिजे. म्हणजे इश्यू काहीतरी निर्माण झाला. असे ज्यांना ज्यांना हक्क आहेत पण त्यांना ते कुठल्याही तरी कारणामुळे उपलब्ध होऊ शकत नाहीत, त्याच्याबद्दल निर्माण होणारे सगळे इश्यूज, गव्हर्नमेंट त्यासाठी तयार करत असलेल्या सगळ्या पॉलिसीज, त्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्ट्स पास होतात, कायदे पास होतात, ते कायदे, याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळी अभ्यासायची आहे राईट्स इश्यू मध्ये. फॉर एक्झाम्पल, एक आपल्याला म्हणता येईल की विमेन रिलेटेड PCPNDT ऍक्ट, किंवा द ऍक्ट रिलेटेड टू राईट टू एज्युकेशन. चिल्ड्रेन हा एक डिसएडवांटेज सेक्शन आहे, एक व्हल्नरेबल सेक्शन ऑफ द सोसायटी आहे का नाही बघा. व्हल्नरेबलचा अर्थच मुळात असा होतो की ज्यांच्यावर पटकन परिणाम घडून आणता येऊ शकतो असा कुठलाही सेक्शन. चिल्ड्रन आर व्हेरी व्हल्नरेबल. इट इज व्हेरी सिम्पल टू कमिट क्राईम अगेन्स्ट द चिल्ड्रेन.
Why? Because they are not in a position to fight back. They are not in a position to even save themselves. Even women are supposed to be a vulnerable section of the society. मग त्यांच्यासाठी देशात सरकारने जे कायदे केलेले आहेत त्या कायद्याचा अभ्यास हा राईट्स इश्यू नावाच्या ह्या टॉपिकमध्ये येतील. त्यामुळे हा एक 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 ओव्हरऑल इंडियन गव्हर्नमेंट काय करतं याच्याबद्दलचा सगळा टॉपिक याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासायला लागतो. म्हणजे थोडक्यात आपण द नेक्स्ट टॉपिक इज रिलेटेड टू इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट ऑफ अवर कंट्री. म्हणजे इंडियन इकॉनॉमी बद्दलचे पॉइंट्स म्हणताना त्यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्स आणि पुढे पुन्हा एक्सेट्रा असं म्हटलेलं आहे. इथे आपल्याला म्हणतात की मोस्ट ऑफ द सिलेबस रिलेटेड टू इकॉनॉमिक्स इज कंटेंट इन दॅट एक्सेट्रा पार्ट. दिलेले 4-5च मुद्दे आहेत पण एक्सेट्रामध्ये भरपूर सिलेबस तुम्हाला करायचा आहे. सिलेबसमध्ये उल्लेख न केलेल्या भरपूर गोष्टींवर इथे प्रश्न आलेले आहेत, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. पण उल्लेख केलेल्या गोष्टी तर परफेक्टली माहितीच पाहिजे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट विच शुड बी सस्टेनेबल. एकदा झालेला विकास पुन्हा वरतीच गेला पाहिजे, खाली नाही गेला पाहिजे. जर तो भविष्यात खाली जाणार असेल तर आत्ताच्या विकासाला आपल्याला सस्टेनेबल असं म्हणता येणार नाही. जो तग धरू शकतो अशा प्रकारचा शाश्वत विकास, विकासाची शाश्वती निर्माण करणारा. पॉवर्टी रिलेटेड आस्पेक्ट, हाऊ टू मेजर पॉवर्टी, हा एक भारत सरकारसमोर एक मोठी चिंता आहे सध्या. पेपर जर तुम्ही वाचला, हाऊ टू मेजर पॉवर्टी इटसेल्फ इज प्रॉब्लेमॅटिक. मग हाऊ टू डू अवे विथ पॉवर्टी हा किती प्रॉब्लेमॅटिक असेल हे लक्षात येऊ शकतं आपल्याला. इन्क्लुजन, इन्क्लुजन, what do you mean by that? Including, or the process of including somebody. Somebody कोण? Those who are excluded. कुठून excluded? From the process of our development. आपल्याकडे डेव्हलपमेंट होते पण डेव्हलपमेंटचे फ्रूट्स सगळ्यांना प्राप्त होत नाही आहेत. म्हणजे डेव्हलपमेंट प्रोसेसमधनं बराचसा सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन इज गेटिंग एक्सक्लुडेड. त्यांना ह्या डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये इन्क्लूड करण्यासाठी गव्हर्नमेंट जे करत आहे त्या सगळ्या टॉपिकला आपल्याला इन्क्लुजन असं म्हणता येऊ शकेल. इट मे बी इकॉनॉमिक इन्क्लुजन ऑफ द पीपल, इट मे बी फायनान्शियल इन्क्लुजन, इट मे बी सोशल इन्क्लुजन ॲज वेल. फायनान्शियल इन्क्लुजन फॉर एक्झाम्पल जनधन स्कीम सगळ्यांना माहिती असेल, हे फायनान्शियल इन्क्लुजनचा पार्ट झाला. तर ते सगळा आस्पेक्ट आहे. डेमोग्राफिक्स मीन्स द स्टडी रिलेटेड टू इंडियाज पॉप्युलेशन अँड व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ अवर पॉप्युलेशन. अँड सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, हे वरती मी जो राईट्स इश्यू आणि पब्लिक पॉलिसी सांगितला तो आणि इथला सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह इज ऑलमोस्ट सेम टॉपिक आहे. सोशल सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह म्हणजे पॉलिसीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्ट्स जे असतील तर त्याबद्दलचे. असा हा एक मोठा इकॉनॉमिक्सचा असा सिलेबस आहे. इकॉनॉमिक्स बद्दल असं म्हणता येऊ शकेल की दिस इज सच अ टॉपिक विच कॅन बी अंडरस्टूड ओनली इफ यू आर कॉन्सेप्च्युअली व्हेरी व्हेरी क्लिअर रिगार्डिंग इट. पण त्यात भरपूर कॉन्सेप्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या कळल्याशिवाय पुढचं डिस्कशन, पुढचं अंडरस्टँडिंग होण्याची शक्यता नसते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला हाऊ टू मेजर प्राइस राईज हेच कळलं नाही तर हाऊ टू कंट्रोल प्राइस राईज हेच कळलं नाही पुढे. किंवा तुम्हाला व्हॉट डू यू मीन बाय GDP हे कळलं नाही तर इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट या पुढच्या प्रोसेसेस कळणार नाही. किंवा आपण नेहमी बॅलन्स ऑफ पेमेंटवर क्वेश्चन येतो. इफ यू डोंट अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली इज बॅलन्स ऑफ पेमेंट, हाऊ इट इज कॅटेगराइज, ते नाही कळलं तर मग आपला जो क्रायसिस निर्माण होतो बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस तो कळणार नाही. त्यामुळे इकॉनॉमिक्स हा एक असा टॉपिक आहे या सगळ्या सिलेबसमधला की जो कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असल्याशिवाय तुम्हाला पूर्णपणे माहिती होणार नाही असा टॉपिक आहे. अँड देर इज नो वन सिंगल बुक, 2 बुक्स, 3 बुक्स इन टोटल विच विल गिव्ह यू कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी रिगार्डिंग दिस टॉपिक. तो सगळं अंडरस्टँड करून घ्यायचा असतो. एका पुस्तकाच्या आधारावर तो कधीच पूर्ण होत नाही. भरपूर वेगळ्या प्रकारचे सोर्सेस तुम्ही रीडिंग करत असलेले पेपर्स, न्यूजपेपर्स, मॅगझिन्स यातून दिलेल्या बऱ्याचशा गोष्टी कलेक्ट झाल्यानंतर मग आपल्याला इकॉनॉमिक्सच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्सेप्ट कळतात असा तो टॉपिक आहे. पुढचा टॉपिक दिलेला आहे जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी. बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज. 3 गोष्टींचा अभ्यास आहे. एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज. आणि पुढे म्हटलंय दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. याचा अर्थ तुम्ही ह्या सब्जेक्टमध्ये स्पेशलाइज स्टडी केलेला नसताना सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न
यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे UPSCची, असा त्याचा अर्थ काढायचा आहे. त्या दुसऱ्या पद्धतीने यू आर अ ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएशनच्या एका विशिष्ट टप्प्यावर पण असू शकतात तुम्ही. एक आतापर्यंत तुमचं एक काहीतरी शिक्षण होत गेलेलं आहे, तेवढ्या प्रमाणात विकास होत गेलेला आहे, आणि या विकासाच्या आधारावर उघड्या डोळ्यांनी तुम्हाला आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये निर्माण होणारे प्रश्न समजतायत का, हे कोणताही वेगळा अभ्यास न करता किंवा वेगळं सब्जेक्ट स्पेशलायझेशनचा अभ्यास न करता तुम्हाला कळतायत की नाही, हे जाणून घेण्यासाठी बद्दलचे हे प्रश्न असेल. म्हणजे यू नीड नॉट स्टडी लेट्स से झुओलॉजी फॉर दॅट और बॉटनी फॉर दॅट, नो सब्जेक्ट स्पेशलायझेशन, पण मात्र एका ग्रॅज्युएट माणसाला कळलंच पाहिजे असे इश्यूज आहेत. आपल्या पर्यावरणाबद्दलचे असतील किंवा क्लायमेट चेंज बद्दलचे असतील. अर्थात म्हणून आपल्याला काहीच वाचायचं असं त्याचा अर्थ होत नाही, आपल्याला भरपूर वाचावंच लागतं मात्र त्याच्याबद्दल, कारण आपले डोळे कधी उघडे नसतातच. उघड्या डोळ्यांनी एका ग्रॅज्युएटला सहज कळलं पाहिजे अशा गोष्टी असतात का उघडे नसतात, कारण आपण पेपर वाचण्याची आपल्याला आतापर्यंत सवय नसते, आणि जरी वाचले पेपर आपण तरी त्यातल्या काय गोष्टी वाचतो हे सगळ्यांना माहिती आहे, ते वेगळं सांगायला नको. इथून आता तुम्ही उलट लक्षात ठेवा, पेपर वाचायला घेतल्यानंतर त्याचा जो सगळ्यात अनइंटरेस्टिंग पार्ट असेल, वाचायला लागल्यानंतर झोप येत असेल, तो ज्यावेळी तुम्हाला इंटरेस्टिंग वाटायला लागेल आणि गरजेचं आहे असं इकडे वाटायला लागेल, त्यावेळी समजायचं की तुम्ही ह्या परीक्षेचा योग्य अभ्यास करायला लागलेला आहात. आणि ज्या गोष्टी बघितल्या इंटरेस्टिंग वाटतील तुम्हाला वाचायला, अरे वा छान दिसते घटना, मग ती राजकीय असते, एखादी खून बलात्कार मारामाऱ्यांच्या डेव्हलपमेंट्स असतात, ज्यावेळी तुम्हाला वाटेल की हे मला माझ्या परीक्षेच्या अभ्यासासाठी बिलकुल माझ्या गरजेच्या नाही आहेत आणि मी याच्यावर वेळच घालवायला नको, तेव्हा तुम्हाला असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही बरोबर या परीक्षेचा अभ्यास करताय. काही काही आर्टिकल्स असतात, पहिल्या पॅराग्राफमध्येच आपल्याला नाही मला पुढं वाचायचं नाही असं वाटतं, ते आर्टिकल ज्यावेळी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला लागता, वाचण्याची सवय करता, त्यावेळी समजायला हरकत नाही की आता तुम्ही बरोबर आवश्यक त्या सिलेबस अभ्यास करताय. मग त्यात बरेचसे मग एन्व्हायरमेंटल इश्यूज आपल्या याचे येतात, इंडियन एन्व्हायरमेंट पासून तर संपूर्ण ग्लोबल एन्व्हायरमेंट, जसं फॉर एक्झाम्पल ग्लोबल वॉर्मिंग बद्दलचे, पॅरिस ॲग्रीमेंट बद्दलचे 1-2 प्रश्न याच्यामध्ये आलेले होते. तर ह्या सगळ्या डेव्हलपमेंट्स तुम्हाला पर्यावरणाचा अभ्यास करताना वाचायचे आहेत. आणि लास्ट टॉपिक इज जनरल सायन्स. जनरल सायन्स अँड दे हॅवंट मेन्शन बट इवन सायन्स अँड टेक्नॉलॉजी बद्दलचे क्वेश्चन. यावर्षी फॉर्च्युनेटली म्हणूया किंवा अनफॉर्च्युनेटली सायन्सचे प्रश्न जरा कमी होते, म्हणजे काहींसाठी फॉर्च्युनेटली काहींसाठी अनफॉर्च्युनेटली, पण मला वाटतं की प्रत्येकाला आवश्यक बेसिक लेवलचं सायन्स माहितीच असलं पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, आणि एस्पेशली त्याचा अप्लाइड पार्ट जो आहे तो. नुसतं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी म्हटलं तर मग तुम्ही आपली 12वीला किंवा तुम्ही ग्रॅज्युएशनला जे वाचलं असेल ते, पण दॅट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम अवर पॉईंट ऑफ व्ह्यू. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज अप्लाइड पार्ट. म्हणजे तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल लॉचा फॉर्म्युला माहिती असणं ही गरजेची गोष्ट नाही आहे, पण त्याचा इफेक्ट माहिती असणं मात्र गरजेचं आहे. तर त्या इफेक्टवरून तुम्हाला लिफ्टमध्ये वेटलेस का वाटतं किंवा त्या सॅटेलाइटमध्ये वेटलेस का वाटतं याचं कारण माहिती असणं गरजेचं आहे, रादर दॅन ग्रॅव्हिटेशनल लॉचं स्टेटमेंट असेल तर त्याचा फॉर्म्युला असेल. त्यामुळे व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज द अप्लाइड पार्ट ऑफ दॅट. काही काही क्वेश्चन्स हे फार फ्युचरिस्टिक असतात, आपण कधीच त्याच्यापर्यंत पोहोचलेलो नसतो. त्याचं एक्झाम्पल मी 2 वर्षापूर्वीचा प्रश्नाचं सांगतो. ब्लू रे डिस्क बद्दल क्वेश्चन आला होता. अजूनही बरेच जण ब्लू रे डिस्क वापरत नाही आहेत, त्यावेळी तर लोकांना माहिती पण नव्हतं. बऱ्याचशा पेपर देणाऱ्या मुलांना पेपरमध्ये कळलं की ब्लू रे डिस्क नावाची एक नवीन डिस्क पण आलेली आहे. CD गेली, DVD गेली आणि त्याच्या जागी आता ही ब्लू रे डिस्क. आणि मग त्या ब्लू रे डिस्कच्या थिकनेसवर आणि त्याच्या स्टोरेज कॅपॅसिटीवर क्वेश्चन आला होता की त्याची थिकनेस अजून कमी आहे, इट कॅन स्टोर मोर डेटा ॲज कम्पेअर टू DVD. असं म्हणजे असे काही प्रश्न त्यात असतात की जे प्रश्न एकदम फ्युचरिस्टिक असतात. तसं इथे नॅनो टेक्नॉलॉजी रिलेटेड मला वाटतं क्वेश्चन होता एक, असे फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीशी रिलेटेड मला वाटतं एक IoT बद्दल होतं, एक मोठं स्टेटमेंट दिलं होतं. इंटरनेट ऑफ थिंग्स, सगळ्यांना इंटरनेट माहिती आहे, पण आता थिंग्सला इंटरकनेक्ट करणारे इंटरनेट ऑफ थिंग्स. इनॲनिमेट थिंग्स आहेत पण त्या इंटरकनेक्टेड. आज आपण हे जे ऑटोमेशन वापरतोय दॅट कॅन बी कन्सिडर्ड IoT. मग त्या IoT बद्दलचे क्वेश्चन होतात. असे काही जे टेक्नॉलॉजी रिलेटेड जे काही डेव्हलपमेंट्स होत आहेत, एस्पेशली कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी, स्पेस बद्दलचा क्वेश्चन होता, GSLV PSLV बद्दल. तर अशा क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असतात.
म्हणून इथे जरी उल्लेख केलेला नसला टेक्नॉलॉजीचा तरी मात्र तुम्हाला जनरल सायन्स, दॅट इज बेसिक फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अँड अपार्ट फ्रॉम दॅट इवन टेक्नॉलॉजिकल आस्पेक्ट ऑफ ऑल हे पण तुम्हाला अभ्यासायचं त्याच्यामध्ये. हे सगळे सब्जेक्ट्स याच्या दिलेले आहेत आणि या सगळ्या सब्जेक्टचा करंट आस्पेक्ट आणि वरती जनरल स्टेटमेंट दिले बघा, करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. देशाच्या दृष्टिकोनातून आणि संपूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींबद्दलचा अभ्यास. आणि नक्की ते वाचताना नक्की कशाचा अभ्यास करायचा, काय वाचायचं पेपरमध्ये हे बऱ्याच वेळा न कळल्यामुळे मुलं 2-2, 2.5, 3-3 तास पेपर वाचत राहतात. आउटपुट मात्र फार कमी होतं. पण ह्या ट्रायल अँड एररमधून प्रत्येकाला जावं लागतं. मी जर तुम्हाला आज सांगितलं की उद्यापासून लगेच तुम्ही त्यातल्या करेक्ट डेव्हलपमेंट्सच वाचणार आहात असं कधीच होण्याची शक्यता नाही आहे. तुमची थोडीशी ट्रायल अँड एरर होते सुरुवातीला, किंवा 2-3 महिने गेल्यानंतर आणि क्वेश्चन पेपरचं बेस्ट अनालिसिस तुम्हाला करायला जमायला लागल्यानंतर देन यू ग्रॅज्युअली कम टू अंडरस्टँड ॲज टू विच इज मोर इम्पॉर्टंट फ्रॉम युअर एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. पण सुरुवातीला पेपर वाचायला सुरुवात करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. एव्हरीबडी सजेस्ट 2 पेपर्स फॉर दिस, हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस. दोन्ही डिटेल वाचायचे का याच्याबद्दल पुन्हा दुमत आहे. बेसिकली आय सजेस्ट यू गो फॉर हिंदू फर्स्ट अँड देन सिलेक्टिव्ह आर्टिकल्स फ्रॉम इंडियन एक्सप्रेस. असं करता येऊ शकेल. हिंदू वाचताना सुद्धा देर इज वन इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी. यू हॅव टू फर्स्ट रीड द पेज 1 or first page of that and then directly go to the editorial page. एडिटोरियल पेजवर इकडची एडिटोरियल, त्यानंतर कमेंट्स आणि ह्या सगळ्या डेव्हलपमेंट झाल्यानंतर एडिटोरियल पेजच्या आधीचं आणि त्याच्या नंतरचं पेज हे वाचल्यानंतर देन बाकीचं एवढं काही वाचलं नाही तरी चालतं. आणि त्या रिजनल इव्हेंट्स बऱ्याचशा त्याच्यामध्ये असतात ज्या इम्पॉर्टंट नसतात बऱ्याच वेळा. आणि इंडियन एक्सप्रेस मात्र तुम्हाला मोठ्या मोठ्या आर्टिकलसाठी, अनालिटिकल आर्टिकलसाठी तुम्हाला कळणं गरजेचं आहे. पण नक्की ते आर्टिकल म्हणणारा नक्की काय लिहितोय, कशासाठी लिहितोय हे कळण्याकरता तुम्हाला त्या सगळ्या डेव्हलपमेंटचं सगळं बॅकग्राऊंड कळणं खूप गरजेचं असतं. अँड दॅट बॅकग्राऊंड कॅनॉट बी अंडरस्टूड सो इझिली अँड सो क्विकली. त्याकरता थोडीशी तुम्हाला काही वेळ तुम्हाला द्यायला लागतो. हळूहळू ती टप्प्यानं होणारी गोष्ट आहे. एकदम मॅजिकल वॅन नाही, एक प्रकारे जादूची कांडी नाही आहे फिरवली की लगेच सगळं कळेल असं. थोडासा वेळ तुम्हाला करंट अफेअर्स वाचण्यासाठी आवश्यक असतो. पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, करंट अफेअर्सचा स्टडी पेपरवरून कधीच पूर्ण होऊ शकत नाही. बिकॉज दीज पेपर्स आर नॉट मेड फॉर अवर एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. तो पेपर आहे, तो आपल्या परीक्षेसाठी तयार केलेला नाही. आपल्या परीक्षेसाठी तयार केलेले जे मॅगझिन्स असतात किंवा इंटरनेटवर जी इन्फॉर्मेशन येते तर ती मात्र तुम्हाला साईड बाय साईड कंटिन्युअसली वाचायला लागते, विच गिव्स कॉन्सन्ट्रेटेड मटेरियल अबाउट द करंट डेव्हलपमेंट्स ऑफ अ पर्टिक्युलर मंथ. पण पेपर का, तर या सगळ्या डेव्हलपमेंट्स तुम्हाला सिरियली कळलं पाहिजे, सिक्वेन्समध्ये कळलं पाहिजे आणि तुमची स्वतःची थॉट प्रोसेस डेव्हलप झाली पाहिजे याकरता. आणि ती पेपरवरून होते, मॅगझिन्सवरून ती कधी होत नाही. म्हणून थॉट प्रोसेस डेव्हलप होण्यासाठी, सिक्वेन्शियल अंडरस्टँडिंग ऑफ इव्हेंट्स व्यवस्थित होण्यासाठी यू नीड टू कंटिन्युअसली रीड द पेपर्स. बट फ्रॉम एक्झाम ओरिएंटेशन यू नीड टू स्टडी इवन मंथली मॅगझिन. कुठलाही मंथली मॅगझिन, वेबसाईट्सवर पण भरपूर मॅगझिन्स येतात. इतके येतात की त्यातलं कोणतं वाचावं कोणतं सोडावं ही उलट समस्या आहे. आज मटेरियलच्या बाबतीत प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी झाले. उलट ट्रिमेंडस मटेरियल इज अवेलेबल. तुम्हाला हवं तेवढं मटेरियल, तुम्हाला जर एवढी हॉल भरून मटेरियल हवं असेल युपीएससीचं तर तेवढं पण उपलब्ध आहे. मटेरियल कलेक्शन करण्यातच बराचसा मुलांचा वेळ जातो. आणि मी मजेनं म्हणतो की मुलं मग कलेक्टर बनण्याच्या ऐवजी ते बुक कलेक्टर बनतात किंवा नोट्स कलेक्टर बनतात. कलेक्टर फार लांबची गोष्ट बनते. पण हे पुस्तक आणू, ते पुस्तक आणू, ह्या नोट्स आणू, त्या नोट्स आणू हे करून आपले बॅग भरत राहते, आपलं टेबल भरत राहतो, डोकं मात्र रिकामच राहतं. त्यामुळे ह्या परीक्षेचं एक साधं प्रिन्सिपल लक्षात घ्या. ऑप्टिमम नंबर ऑफ बुक्स ॲज मेनी टाइम्स ॲज पॉसिबल. ऑप्टिमम, मी कमी पण म्हणत नाही, आवश्यक तेवढ्या संख्येची पुस्तकं, कमी म्हणा वाटल्यास कमी संख्येची पुस्तकं, कमी आकाराची पुस्तकं, पण जास्तीत जास्त वेळा वाचणं. काही काही जण तुम्हाला सजेस्ट करतील मोठे मोठे बल्की बुक्स. टू टेक वन एक्झाम्पल, some people will suggest you to read Datta and Sundaram for economics.
मी असं म्हणतो की असेच माणसं तुम्हाला दत्त आणि सुंदरम वाचा असं सजेस्ट करतील ज्यांनी आयुष्यात कधीच ते पुस्तक वाचलेलं नाही. आणि ते वाचलं तर त्या माणसाला लगेच कळेल की हे पुस्तक ह्या परीक्षेसाठी नाहीच मुळात. ते 70s 80s मध्ये ते सजेस्ट केलं जायचं पुस्तक किंवा 90s मध्ये सजेस्ट केलं जायचं कारण बाकीची इतर पुस्तकं नव्हती म्हणून. दॅट इज बेस्ट बुक अवेलेबल ऑन इंडियन इकॉनॉमी, नो डाऊट अबाउट इट. बट डज इट और इज इट रिक्वायर्ड फॉर अवर एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू? तर ते जे इकॉनॉमिक्समध्ये रिसर्च करतात त्यांच्यासाठीचं पुस्तक येतं, ते आपल्या परीक्षेसाठी नाही आहे. आपल्या परीक्षेचं नाव आधी लक्षात घ्या, ते बरेच जण विसरून जातात अभ्यास सुरू केल्यानंतर. जनरल स्टडीज आहे पेपर. काय आहे? जनरल स्टडीज आहे, स्पेशल स्टडी नाही आहे. तुम्हाला प्रत्येक विषयामधला स्पेशलिस्ट व्हायचं नाही आहे, तुम्हाला हिस्टॉरियन व्हायचं नाही आहे, तुम्हाला इकॉनॉमिस्ट व्हायचं नाही आहे, तुम्हाला पॉलिटिकल सायंटिस्ट व्हायचं नाही आहे, तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटर व्हायचं आहे. आणि त्या परीक्षेच्या गरजेसाठी, त्या परीक्षेच्या गरजे इतपत नॉलेज तुम्हाला प्रत्येक विषयाचं समजलं पाहिजे. असं नाही की तुम्हाला एक विषय वाचायला घेतला की काही काही मुलांना असं वाटतं की खूप मोठी परीक्षा आहे, मला सगळंच कळलं पाहिजे म्हणून प्रत्येक विषय डेप्थमध्ये वाचायला सुरुवात करतात आणि कधीच कुठलाच विषय पूर्ण होत नाही. त्यामुळे एक जनरल प्रिन्सिपल असे लक्षात घ्या, यू नीड टू डू व्हेरी एक्सटेन्सिव्ह स्टडी. एक्सटेन्सिव्ह आहे, व्यापक मोठ्या प्रमाणात आहे, बट हाऊ इंटेन्सिव्ह, हाऊ मच इंटेन्सिव्ह, इज सिलेक्टिव्हली इंटेन्सिव्ह. म्हणजे किती डेप्थमध्ये अभ्यास करायचा आहे. तुम्ही जर एक्सटेन्सिव्ह स्टडी एक्सटेन्सिव्ह डेप्थमध्ये करायला सुरुवात केली तर काय होईल असा विचार करा. एक्सटेन्सिव्ह स्टडी एक्सटेन्सिव्ह डेप्थमध्ये. टू टेक अनदर एक्झाम्पल, समजा तुम्ही समुद्रामध्ये स्विमिंग करायला गेलात आणि समुद्राच्या सगळ्या भागात तळापर्यंत जाऊन यायचं असं तुम्ही ठरवलं, तर तुम्हाला त्या तळाचा अंदाज घेता घेता तुम्हाला त्या एक्सपान्स अगदीच अंदाज येणार नाही. मग तुम्हाला एक्सटेन्सिव्ह तर स्टडी करायचाच आहे, पण सिलेक्टिव्हली इंटेन्सिव्ह करायचं. म्हणजे प्रत्येक टॉपिक किती डेप्थमध्ये वाचायचं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आणि ते सिलेक्शन कळलं पाहिजे की हाऊ मच डेप्थ अ पर्टिक्युलर टॉपिक कॅरीज. आणि ते कळण्याकरता क्वेश्चन पेपरचं प्रॉपर अनालिसिस कळलं पाहिजे. म्हणजे आपल्याला प्रत्येक विषयाची व्यवस्थित गरज समजून येऊ शकते की हा टॉपिक आपल्याला किती डीप वाचायला पाहिजे, का जस्ट वर वाचायला पाहिजे, जास्त डीप वाचायला पाहिजे. That varies according to the subject, varies according to every chapter of the subject, every topic of the subject. आणि हे कळता कळता बरेच दिवस लागतात, ऑनगोईंग प्रोसेस आहे. एवढं निश्चित लक्षात घ्या की तुम्ही जो अभ्यास सुरू करणार आहात त्यातला जवळजवळ 99% इज गोइंग टू बी न्यू सिलेबस और फ्रेश सिलेबस, की ज्याचा गेल्या 5 किंवा 6 वर्षात तुमच्या अभ्यासाची विशेष संबंध नव्हता. तुमचं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन असेल तर त्याचा आणि या परीक्षेच्या अभ्यासाचा काही संबंध नाही. तुमचं इव्हन समजा हिस्ट्रीमध्ये तुम्ही BA केलेलं असेल तर द वे यू राईट अँड स्टडी हिस्ट्री दॅर अँड द वे यू टू राईट अँड स्टडी हिस्ट्री हिअर इज क्वाईट डिफरंट. तिकडे कसं हिस्ट्री लिहायचं असेल तर पेपरच्या वेटला महत्त्व असतं तिथे. BA हिस्ट्रीमध्ये ज्याच्या पेपरला जास्त वेट त्याला जास्त मार्क. इथे तसा प्रकार नाही आहे. इथली इतिहास वाचण्याची पद्धत, आवश्यक पद्धत ही खूप वेगळी आहे. कारण त्या युनिव्हर्सिटी एक्झाम्स आणि दिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम यांच्यात बेसिक डिफरन्स आहे. युनिव्हर्सिटी एक्झाम्समध्ये फक्त पास होणं आणि डिस्क्रिप्टिव्ह लिहिणं, दिलेल्या डिफाईन्ड सिलेबसमधल्याच प्रश्नांच्या अनुषंगाने जे काही क्वेश्चन्स विचारले असतील त्याच्याबद्दल हे येणं. इथे मात्र सिलेबस डिफाईन्ड नाही आहे आणि कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे देर इज लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन इवन युअर ग्रॅज्युएशन सब्जेक्ट अँड द सब्जेक्ट दॅट यू आर गोइंग टू स्टडी हिअर. त्यामुळे असं गृहीत धरायला काहीच हरकत नाही की 99% हा नवीन सिलेबस तुम्हाला वाचायचा आहे. आणि नवीन कुठलाही सब्जेक्ट वाचायचा असेल तर तुम्हाला तो मुळापासून वाचणं गरजेचं आहे. बेसिक्स कळलं पाहिजे. बेसिक्स कळलं की तुम्हाला पुढच्या डिटेल्स लक्षात येऊ शकेल. त्याचा एक पॅटर्न मी केलेला पाहिजे. तुमच्या अभ्यासाचे 3 स्टेजेस आपल्याला करता येतील. फर्स्ट ऑफ ऑल कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. एक लेवल अशी जर आपण म्हटली तर त्याला आपण बेसिक्स म्हणूया. एक पहिली लेवल. हे एकदा बेसिक्स तुमचं लक्षात आलं की देन एव्हरीथिंग रिलेटेड टू करंट अफेअर्स, करंट, या बेसिक्स मध्ये 2 गोष्टी पुन्हा करता येतील. एक म्हणजे फॅक्च्युअल डिटेल्स आणि कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी.
first of all, you need to understand the basics of every subject in at least two aspects: factual details, conceptual clarity. How do you differentiate between factual and conceptual clarity? फॅक्ट्स म्हणजे कोणत्या गोष्टी असतात, तर आपण ज्याला WH क्वेश्चन्स म्हणतो, त्यातले पहिले तीन प्रकारचे. फॅक्ट्स म्हणजे व्हॉट, व्हेन आणि व्हेअर. दिस गिव्ह जस्ट द फॅक्ट्स रिलेटेड टू अ पर्टिक्युलर थिंग. व्हॉट एखादी गोष्ट काय आहे, व्हेन केव्हा घडली असेल, व्हेअर म्हणजे तिचा कुठे घडली अशा प्रकारची गोष्ट. पण कॉन्सेप्च्युअल थिंग्स आर बेसिकली रिलेटेड टू व्हाय अँड हाऊ आस्पेक्ट ऑफ एनी डेव्हलपमेंट. आपण म्हणतो की कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे. मग ती क्लॅरिटी या दृष्टिकोनातून की व्हॉट, वेन आणि वेअर झाल्यानंतर व्हाय म्हणजे ती गोष्ट घडण्याच्या रिलेटेड कारणं जी असतात त्या कारणांशी संबंधित, आणि हाऊ म्हणजे ती गोष्ट नक्की कशी घडलेली आहे तशी. या 5 क्वेश्चन्स आपण WH क्वेश्चन्स म्हणतो. आणि हे WH क्वेश्चन्स प्रत्येक गोष्टीला लावून बघण्याचा प्रयत्न करायचा. एसे लिहिताना सुद्धा हीच गोष्ट सांगितली जाते. नक्की एसे कसा इव्हॉल्व करायचा हे कळत नाही, मग त्याची सोपी गोष्ट असते हे क्वेश्चन्स लावून बघायचे. प्रत्येकाला प्रत्येक क्वेश्चन लागेलच असं नाही. काही ठिकाणी व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, काही ठिकाणी व्हेअर इज मोर इम्पॉर्टंट असं असू शकेल. बट वी कॅन से कुठल्याही गोष्टीबद्दल व्हॉट, वेन, व्हेअर हे कळल्यानंतरच आपल्याला पुढची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, आपली जी संकल्पनात्मक स्पष्टता असते ती स्पष्टता तेव्हाच आपल्याला येऊ शकते. हे झाल्याशिवाय आपल्याला करंट डेव्हलपमेंट्स व्यवस्थित कळत नाही. म्हणून सेकंड स्टेज इज रिलेटेड टू करंट. आणि हे झाल्यानंतर अजून एक गोष्ट आवश्यक आहे. एखादा विषय तुम्हाला सगळं कळला, त्यातला करंटही कळताय, पण अजून एक गोष्ट तुम्ही नाही केली तर पास होण्याची शक्यता रिलेटिव्हली कमी असते, आणि ती म्हणजे प्रॅक्टिस. लॉट ऑफ प्रॅक्टिस. कशाची प्रॅक्टिस? इफ इट इज प्रिलिम देन MCQs सॉल्व करण्याची प्रॅक्टिस, आणि इफ इट इज मेन्स देन लॉट ऑफ रायटिंग प्रॅक्टिस. विषय समजणे जस्ट हा पार्ट ऑफ दिस एक्झामिनेशन. विषय समजणे आणि रिलेटेड करंट डेव्हलपमेंट्स कळणे जस्ट हा पार्ट ऑफ दिस. रेस्ट ऑफ द हाफ इज रिलेटेड टू दॅट प्रॅक्टिस रिलेटेड पार्ट. भरपूर प्रिलिम्सचे MCQs सॉल्व करणे, आणि लिटरली बरेच जण MCQs सॉल्व केव्हा करतात? खूप उशिरा करतात. एखादा विषय आधी पूर्ण वाचून घेतात मग MCQs. तर तसा नाही. त्या विषयाचा एक पहिला चॅप्टर वाचला की लगेच त्याच्यावरचे 20-25 MCQs इन्स्टंटली लगेच सॉल्व करणे. काय होईल की तुम्हाला चॅप्टर किती कळलाय हे तुम्हाला त्याचं इव्हॅल्युएशन लगेचच्या लगेच होईल. विषय संपल्यानंतर तुम्ही MCQ सॉल्व करायला घेतलात तर हाफ ऑफ द सिलेबस तर तुमचा लक्षातही राहिलेलं नसेल. कारण इतक्या गोष्टी तुम्हाला सगळ्या नवीन वाचायच्या आहेत. कारण बऱ्याच जणांची कंप्लेंट एकच असते, आम्ही वाचतो पण लक्षात राहत नाही. एव्हरीबडी कंप्लेंट्स इज वाचतोय लक्षात राहत नाही. माझं उत्तर त्यांना पहिल्यांदा हे असतं की हे सगळ्यांच्याच बाबतीत होतंय, तुमच्याच बाबतीत होतंय असं नाही. कारण कुणाचंही कायमस्वरूपी लक्षात राहत नाही. असं कुणी नाही आहे की ज्याची मेमरी एकदम लॉंग टर्म मेमरी आहे. सगळ्यांची शॉर्ट टर्म मेमरीच असते. मग शॉर्ट टर्म मेमरीचाच आपल्याला वापर करायला पाहिजे असतो या परीक्षेसाठी. तो कसं करता येऊ शकेल? तर तुमच्याकडे प्रत्येक विषयाच्या तुमच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या नोट्स असल्या पाहिजे की ज्या तुम्ही कमीत कमी वेळेत रिवाइज करू शकता. सगळ्या सिलेबसच्या नोट्स असण्याची शक्यता नाही आहे, लिहिणं पण शक्य नाही आहे. पण त्याच्या ज्या बेसिक्स आहेत किंवा जे एकदम कोर सिलेबस असेल त्याचा, त्या तरी तुमच्याकडे नोट्स असल्या पाहिजे की सो दॅट यू कॅन इन्स्टंटली रिवाइज इट. आणि परीक्षेपर्यंत लक्षात राहिलं तरी पुरेसं आहे. त्यामुळे तुम्हाला ही प्रॅक्टिस आणि नोट्स मेकिंग ह्या गोष्टी, और नोट्स मेकिंग अँड प्रॅक्टिस शुड बी अन इनबिल्ट पोर्शन, इनबिल्ट लेट्स से प्रोसेस ऑफ युअर स्टडी प्रोसेस. रेग्युलरली प्रॅक्टिस करणे. आणि रायटिंग प्रॅक्टिस शिवाय तर काहीच होत नाही. त्याला मेन्समध्ये खूप चांगले मार्क्स मिळवायचे असतात, त्याला भरपूर रायटिंग प्रॅक्टिस करायला लागते. कारण त्या 10 मार्कांचं किंवा 15 मार्कांचं उत्तर आपल्याला परफेक्ट येऊन आपल्याला 10 पैकी 6 मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला हे तर कळलंच पाहिजे सगळं, पण लिखाणाची प्रॅक्टिस पाहिजे असते. आणि त्यासाठी तुमची लँग्वेज पण चांगली असली पाहिजे असते. त्यामुळे लँग्वेज सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट पोर्शन. त्याचा एक थंब रूल मी सगळ्यांना सांगतो. ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला बेस्ट एक्सप्रेस करता येतं त्या लँग्वेजमध्ये तीच लँग्वेज तुम्ही निवडायला पाहिजे. इफ यू आर गोइंग टू सिलेक्ट English language, or if you are going to write the papers in English language, then your English needs to be good.
चांगलंच असलं पाहिजे. तुमच्या लिखाणात ग्रामॅटिकल मिस्टेक्स, स्पेलिंग मिस्टेक्स या होता कामा नये. आणि बरेच जण इंग्लिश लिखाण आणून दाखवतात, पण त्यांना टेन्सेस आणि क्लॉजेस कळत नाही, हे लगेच पहिल्या 2 वाक्यांवरूनच कळून येतं. आणि ज्याच्या लिखाणात टेन्सेस म्हणजे त्याने भूतकाळात लिहिलंय का वर्तमानात लिहिलेलं, वर्तमान काळातलं स्टेटमेंट लिहायचं होतं वर्तमान काळात, पण लिहिलेलं दिसतंय भूतकाळात, ते लगेचच लक्षात येतं. त्यामुळे आपल्याला ज्या भाषेत उत्तम लिहिता येतं ती भाषा निवडली पाहिजे. इंग्रजीचं एक्सप्रेशन तुमचं चांगलं नसेल तर डायरेक्ट तुम्ही मराठी घ्यायला काही हरकत नाही. फक्त मराठीत लिखाणाचे, मराठीतून अभ्यास करण्याचे बाकी काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. फॉर एक्झाम्पल मटेरियल रिलेटेड डिसएडव्हान्टेजेस आहेत मात्र. नॉट एव्हरीथिंग इज अवेलेबल इन मराठी. आणि हे करंट तर काहीच नाही. मराठीसाठी तुम्ही फार फार तर काय मटा वाचू शकता, लोकसत्ता वाचू शकता, पण त्यात सगळ्या डेव्हलपमेंट्स येत नाहीत. त्यामुळे मराठीत लिहिणार असाल तर इंग्रजीपासून गत्यंतर नाही. यू कॅनॉट एस्केप इंग्लिश इवन इफ यू आर गोइंग टू राईट द पेपर्स इन मराठी. आवश्यक लेवलचं इंग्लिश पाहिजेच असतं, कारण मोस्ट ऑफ द मटेरियल इज क्रिएटेड जनरेटेड इन इंग्लिश. तुम्हाला ते सगळं समजून घेऊन तुमच्या भाषेत उत्तर मराठीत लिहिता यावं ही कपॅसिटी डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला काही वेळ जावा लागतो. डिक्शनरी कंटिन्युअसली बघावी लागते. आणि 5-6 महिन्याची डिक्शनरी बघण्याची सवय तुम्हाला लागली. आपण जनरली डिक्शनरी बघत नाही. काय करतो, त्या शब्दाचा वाक्यातला कॉन्टेक्स्ट बघून आपल्या पद्धतीने अर्थ लावून टाकतो आणि पुढे निघून जातो. आणि आपल्याला वाचन थांबवायचं नसतं, आणि डिक्शनरी बघण्यासाठी वेळ जातो. त्यामुळे आपण आपलाच अर्थ लावतो आणि पुढे निघून जातो. असं इंग्रजी ज्याचं येतं त्याला कधीच चांगलं रायटिंग करता येत नाही इंग्लिशचं. कारण इंग्लिश लँग्वेजचा सिमॅन्टिक पार्ट आपण जो म्हणतो तो ज्याचा चांगला आहे त्याची लँग्वेज चांगली आहे. 4 पार्ट आहेत इंग्लिश लँग्वेजला, फॉर दॅट मॅटर एनी लँग्वेज. एक म्हणजे ग्रामर, कुठल्याही भाषेचा बेस ग्रामरवर आहे. दुसरं वोकॅब्लरी, नंबर ऑफ द क्वेश्चन, नंबर ऑफ द वर्ड्स, त्याचा मिनिंग. तिसरं फोनेटिक्स, विच इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम अस, शब्दाचा योग्य उच्चार. आपल्याकडचे उच्चार काही चांगले योग्य नसतातच मुळात, त्यामुळे फोनेटिक्स आस्पेक्ट वी कॅन कीप असाइड. बट द फोर्थ अँड दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इज सिमॅन्टिक्स. सिमॅन्टिक्स मीन्स to know the correct meaning of the word and correct meaning of the statement which is made with the help of the different words. शब्दाचा योग्य अर्थ आणि त्या शब्दांवरून तयार केलेल्या वाक्याचा योग्य अर्थ. शब्दाचा योग्य अर्थ माहिती नसेल तर there is possibility of using a word out of context. संदर्भ वेगळाच आणि आपण शब्द वेगळाच असं लिहिलं जाण्याची शक्यता असते. त्यातनं डिफरंट मिनिंग्स निघू शकतात आणि अशा प्रश्नांना मात्र अशा उत्तराला मात्र मार्क्स मिळण्याची शक्यता नसते. त्यामुळे जर तुम्हाला मराठीतून पेपर लिहायचे असतील तर इंग्रजीपासून सुटका नाही. फक्त 6 महिने तरी तुम्हाला मात्र डिक्शनरी बघणे वगैरे ही ॲक्टिव्हिटी करावी लागेल. 6 महिने ही ॲक्टिव्हिटी केली तर तुम्हाला एक लक्षात येईल की नॉर्मली वापरण्यात येणारे 2-3 हजार शब्द असतात, तेच पुन्हा पुन्हा वापरलेले असतात. हे 2-3 हजार शब्दांचा साठा होईपर्यंत मात्र तुम्हाला 6-7 महिने लागतात. ते झाले की मग नंतर पुन्हा डिक्शनरी बघण्याची गरज कमी होते आणि देन यू कॅन राईट युअर ओन रायटिंग. मुलांची अशी क्षमता डेव्हलप झालेली मी बघितली आहे की दे कॅन रीड इंग्लिश अँड इन्स्टंटली राईट द आन्सर्स इन मराठी. असं होतं, पण त्याला उशीर लागतो, थोडीशी ट्रायल अँड एरर करावी लागते. पण मात्र असं नाही आहे की मला येणारच नाही असं काही तो प्रकार नाही आहे, अशी गोष्ट आहे मात्र. आणि ज्यांना इंग्रजी एक्सप्रेशन चांगलं आहे त्यांचा ॲडव्हान्टेज, तो ॲडेड ॲडव्हान्टेज आहे असं म्हणायला हरकत नाही. मी काही एक्झाम्पल्स, काही मुलं असेही बघितले आहेत की दोज हू कॅन राईट बेटर इंग्लिश विथ लिटल लेस कंटेंट, लेस रिच कंटेंट, दे कॅन गेट मार्क्स. इथे लक्ष बघा, त्यांचा कंटेंट आन्सरचा खूप चांगला नाही आहे पण भाषा चांगली आहे, त्यांना चांगले मार्क्स मिळून गेलेले असं मी बघितलं. माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो. तुम्ही भाषा चांगली लिहिलेली नाही आहे त्याच्यात आन्सर्स चेक करायचे. समजा नॉर्मली मला पेपर वाचण्याची सवय, मला म्हणजे कुठल्याही व्यक्तीला पेपरमधलं चांगलं छान भाषेत लिहिलेलं सगळं लिखाण आपण वाचतो. आणि अशा व्यक्तीला आता तुमचा आन्सर वाचायचं आहे आणि मार्क द्यायचे आहेत आणि तुम्ही एकदम थातुरमातुर भाषेमध्ये लिहिलं असेल तर त्याच्या मनात काय आयडिया जनरेट होईल पहिल्यांदा. ही हॅज द हॅबिट ऑफ रिडिंग व्हेरी सिरियस लँग्वेज, व्हेरी सिरियस न्यूजपेपर्स वी कॅन से, and now he is correcting your papers which is not grammatically correct, tense wise correct, tenses clauses wise correct. तो लगेचच बघेल हे काहीतरी असं दिलेलं दिसतंय. मग कंटेंट चांगला असला आणि भाषा चांगली नसली तरी तो कमी मार्क देईल. त्यामुळे भाषेला महत्त्व आहे.
लँग्वेज चांगली असली पाहिजे, कंटेंट चांगलाच असला पाहिजे, पण थोडासा डाऊन झाला तरी सुद्धा मात्र बऱ्याच वेळा चालून जाऊ शकतं. हा पॉईंट आहे खरं तर. हा एक प्रिलिमच्या सिलेबसबद्दल. सीसॅट नावाचा हा दुसरा पेपर आहे. तुम्ही जर पेपर बघितला तर युल कम टू अंडरस्टँड देर आर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मेजर करण्यासाठीचे रिझनिंगचे काही टॉपिक्स आणि काही पॅसेजेस रिलेटेड काही टॉपिक्स त्याच्यामध्ये येतात. तर तो पोर्शन आहे खरं तो. सो आय वॉन्ट गिव्ह डिटेल्स रिगार्डिंग दॅट. हा पॉईंट आहे. व्हॉट टू रीड इज अ $1 million क्वेश्चन. विच बुक्स टू बी रेड हा खूप मोठा पॉईंट आहे. सम ऑफ द बुकची लिस्ट मी त्याच्या शेवटी दिलेली आहे, पण ती काही हे नाही, म्हणजे काय म्हणता येईल, कॉम्प्रिहेन्सिव्ह नाही. बेसिक रिडिंग आहे. त्याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही काही गोष्टी मात्र वाचायला लागतात. पण ह्या बेसिक झाल्याशिवाय मात्र तुमचं पुढचं रिडिंग करायला लागायला नको. NCERTs आर द बेस्ट, बट दे आर नॉट द फायनल वर्ड फॉर दिस एक्झामिनेशन. बरेच जण NCERT वरच भर देतात. तुम्ही त्या वेबसाईट्स वगैरे बघितला तर सगळे NCERT करत दिसतात. मी तुम्हाला सांगतो या पेपरमधले 5-6 प्रश्न पण नव्हते की जे NCERT वर बेस्ड होते असं म्हणून. पण बेसिक कळलं पाहिजे म्हणून NCERT तुम्हाला वाचले पाहिजे. कमीत कमी वेळेत पूर्ण केले पाहिजे. बहुतेक सगळा सिलेबस मात्र तुम्हाला तुमच्या रेफरन्स बुक्सवरनं पूर्ण करावं लागणार. रेफरन्स बुकही वाचताना एकदम सगळे पुस्तकं कधीच विकत आणू नका, कारण ते बघूनच टेन्शन यायला लागतं की हे मी कधी वाचणार म्हणून. त्यामुळे गरजेच्या आधारावर एक एक पुस्तक आणा. प्रत्येक विषयाचं एकच असं पुस्तक की जे मॅक्सिमम सिलेबस कव्हर करेल, सोप्या भाषेत असेल, कमीत कमी आकाराचं असेल. खूप भली मोठी बल्कीच्या बल्की बुक्स आणू नका. वाचायला लागलीच तर तुमच्या मित्राची वाचा वाटल्यास नंतर, स्वतःची घेऊन उगीच पैसे खर्च करू नका त्याच्यासाठी. तर हे साधी साधी प्रिन्सिपल्स आहेत. एकदा विषय कळायला लागला की मग तुम्हाला नंतर लक्षात येतच उगीच मी हे पुस्तक वाचत बसलो म्हणून. ते सांगण्यात म्हणजे ते स्वतः कळण्याच्या आधी मी कितीही सांगितलं तरी मुलांना ते पटत नाही. त्यामुळे तुम्ही तो एक्सपिरियन्स घेऊन बघायला पाहिजे की गरजेचं होतं का नाही ते पुस्तक असं म्हणून. त्या गोष्टी आहेत.